नमस्कार. मी एम.डी. कांबळे सर. आजचा जो आपला विषय आहे तो काय मराठी व्याकरणाचा पहिला चॅप्टर चालू आहे. यामध्ये ज्या काही बाबी होत्या, महत्वाच्या बेसिक बाबी ज्या होत्या, जे काही मराठी भाषेचे जे काही प्रकार होते, त्यानंतर मराठी भाषेचं उगम कशा पद्धतीनं झालं, त्याचबरोबर उगमस्थान, मराठी भाषेचं उगमस्थान, लिपी, मोडी लिपी, त्यानंतर मातृभाषा, त्यानंतर जे काही भाषेचे मूलभूत घटक होते, वर्ण, अक्षर, शब्द, वाक्य, व्याकरण हे भाषेचे मूलभूत घटक पाहिलं. त्यानंतर जे काही मूळ अक्षरे, वर्णमाला होते, जे जवळपास आपण 50 वर्णमाला, या वर्णमालेमध्ये 50 वर्ण पाहिलो. जे काही 50 वर्ण पाहिलो त्यामध्ये स्वर, स्वरादी, व्यंजने, व्यंजनेला परवर्ण, स्वरांत, त्याचबरोबर स्पर्श व्यंजने, अर्धस्वर, उष्मे, महाप्राण आणि स्वतंत्र वर्ण. आणि जे काही 25 स्पर्श व्यंजने होते त्यामध्ये 3 गटात विभागणी करण्यात आलेली होती: कठोर, मृदू, अनुनासिक. त्यानंतर जे काही आपण स्वर पाहिलो, ऱ्हस्व, दीर्घ, संयुक्त, हे पाहत असतावेळेस त्यांच्या उच्चारानुसार त्यांचे वेगवेगळे गट या ठिकाणी पाडण्यात आलेले होते. त्याचबरोबर यामध्ये स्वरामध्ये एक गट राहिलेला होता, तो म्हणजे की स्वरामध्ये सजातीय स्वर आणि विजातीय स्वर असे उच्चार स्थानावरून प्रकार पडत असतात. जे काही आपण स्वर पाहिलो, स्वरामध्ये जे काही ऱ्हस्व, दीर्घ आणि संयुक्त स्वर, त्यानंतर याच्यामध्ये जे काही सजातीय स्वर, सजातीय स्वर म्हणजे काय, उच्चार करत असतावेळेस तोच ऱ्हस्व किंवा दीर्घ स्वर पुन्हा आल्यास सजातीय स्वराची जोडी तयार होते. ऱ्हस्व किंवा दीर्घ स्वराची जोडी जर पुन्हा आली तर सजातीय स्वराची जोडी तयार होत असते. ऱ्हस्व किंवा दीर्घ तो स्वर जर आला, तो ऱ्हस्व असो किंवा दीर्घ, जर त्यांची जोडी एका मागोमाग जर आली तर त्यावेळेस सजातीय स्वराची जोडी तयार होत असते. म्हणजेच एकाच उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असं म्हटले जाते. या ठिकाणी अ, आ ही एक जोडी झाली, ई, ई ही एक जोडी झाली, उ, उ ही एक जोडी झाली. अशा पद्धतीनं सजातीय स्वराची 3 उदाहरणं या ठिकाणी आपण पाहिलं. सजातीय स्वर म्हणजे काय, तो स्वर ऱ्हस्व किंवा दीर्घ, हा बघा, हा ऱ्हस्व आहे, हा ऱ्हस्व, हा दीर्घ. या ठिकाणी ऱ्हस्व अ जो आहे हा पहिला ऱ्हस्व, हा आ जो आहे हा दीर्घ, तो त्याच गटातील आहे. म्हणजे यांचा जर उच्चार जर आपण करू त्यावेळेस ते एकाच उच्चार स्थानातून यांचा उच्चार केला जातो. त्यामुळे यांना सजातीय स्वर असं म्हटले जाते. सजातीय स्वरांचे जर उदाहरण जर तुम्हाला विचारले तर हे 3च उदाहरण लक्षात ठेवायचे. या ठिकाणी अ, आ, ई, उ, उ हे जे उच्चार निघतात, आपण जेव्हा यांचा आपण उच्चार करू त्यावेळेस यांचा उच्चार एकाच उच्चार स्थानातून निघतात. त्यामुळे त्याला सजातीय स्वर असं म्हटले जाते. किंवा तोच ऱ्हस्व किंवा दीर्घ स्वर, तोच ऱ्हस्व किंवा दीर्घ स्वर एका पाठोपाठ जर आले तर त्याला सुद्धा सजातीय स्वर असं म्हटल्या जाते. म्हणजे एकाच उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असं म्हटले जाते. तोच ह्रस्व स्वर किंवा दीर्घ स्वर पुन्हा आल्यास सजातीय स्वराची जोडी तयार होते. यावरून सजातीय स्वराचे 3च उदाहरण आहेत: अ, आ, ई, उ, उ. त्यानंतर याच्या उलट जर म्हटलं तर विजातीय स्वर. विजातीय स्वर म्हणजे काय, याच्या उलट
सजातीय स्वरचं काय होतं, एकाच उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर म्हणतात. पण विजातीय स्वरांची व्याख्या कशी करता येईल किंवा विजातीय स्वर म्हणजे कसे ओळखायचे, तर भिन्न उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय किंवा दीर्घ न येता दुसरा स्वर आल्यास विजातीय स्वराची जोडी तयार होते. पण स्वर ह्रस्व आणि दीर्घ स्वर आपण पाहिलं होतं. या ठिकाणी अ, इ, उ, ऋ, ऋ आणि ऋ, त्यानंतर दीर्घ आ, इ, उ. या ठिकाणी एकाच उच्चारस्थानातून निघणारे स्वर जर एका पाठोपाठ जर आले तर त्याला सजातीय स्वर असं म्हणायचं, आणि भिन्न उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असं म्हटलं जाते. या ठिकाणी तोच ह्रस्व किंवा दीर्घ न येता तिसरा म्हणजे दुसरा स्वर येतो. आता या ठिकाणी एखादं उदाहरण समजा अ किंवा इ किंवा उ किंवा आ, हे जे आहेत यांचे जे उच्चारस्थान आहे हे वेगवेगळे उच्चारस्थान आहे. एकाच उच्चारस्थानातून न निघता हे वेगवेगळ्या उच्चारस्थानातून निघत असतात. किंवा या ठिकाणी ऋषीचं किंवा आ यांचा जेव्हा आपण उच्चार करू त्यावेळेस ते एकाच उच्चारस्थानातून न येता हे वेगवेगळ्या भिन्न उच्चारस्थानातून येतात, म्हणून त्याला विजातीय स्वर असं म्हटलं जाते. यानुसार विजातीय स्वराची काय व्याख्या तयार करण्यात आलेली आहे की भिन्न उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असं म्हटल्या जाते. आणि या ठिकाणी तोच ह्रस्व स्वर किंवा दीर्घ स्वर न येता दुसराच स्वर येतो, त्यामुळं या ठिकाणी या अशा प्रकारच्या उदाहरणाला विजातीय स्वर असं म्हटल्या जाते. जे काही सजातीय स्वर आणि विजातीय स्वर परीक्षेमध्ये काय प्रश्न विचारला जातो, एखाद्या स्वराची जोडी दिली जाते, यापैकी सजातीय स्वर ओळखायला सांगतात किंवा विजातीय स्वर ओळखायला सांगतात, तर त्यावेळेस तुम्हाला सजातीय स्वर आणि विजातीय स्वर ओळखता आलं पाहिजे. यामध्ये काहीच अवघड नाही. सजातीय स्वर म्हणजे काय, एकाच उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात. किंवा तोच ह्रस्व किंवा दीर्घ जो अ आहे हा ह्रस्व आणि त्याचाच दुसरा दीर्घ जो आहे आ, तो जर एका पाठोपाठ जर आला तर त्याला सजातीय स्वर असं म्हटल्या जाते. यानुसार सजातीय स्वराचे तीनच उदाहरण आहेत, ते म्हणजे अ, आ, इ, उ, ऊ. आणि विजातीय स्वर म्हणजे काय, या सजातीय स्वराच्या विरुद्ध म्हणजे काय, भिन्न उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असं म्हटले जाते. तोच ह्रस्व किंवा दीर्घ न येता दुसरा स्वर जर आला तर त्यावेळेस त्याला विजातीय स्वर असं म्हटल्या जाते. याबद्दल परीक्षेत बरेच प्रश्न आलेले आहेत. तर सजातीय स्वर म्हणजे काय आणि विजातीय स्वर म्हणजे काय आणि त्याचबरोबर त्याचे उदाहरण कोणते आहेत हे तुम्हाला लक्षात आले पाहिजे. सजातीय स्वर ते तीन आहेत, अ, आ, इ, उ. हे तीन उदाहरणं जर सोडले बाकी सगळे विजातीय स्वरांच्या जोड्या म्हटलं तरी चालतील. जर परीक्षेत हे तीन उदाहरणं सोडून बाकी कोणतेही उदाहरण जर दिले आणि ते सजातीय स्वर आहेत ती विजातीय स्वर जर विचारलं ते तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगता आलं पाहिजे. या ठिकाणी आपलं सजातीय स्वर आणि विजातीय स्वर हे राहिलेलं होतं. त्यानंतर आजचा जो भाग आहे आपण जो पाहणार तर तो भाग म्हणजे वर्णांची उच्चार स्थाने. जो काही भाग शेवटचा भाग आहे पहिल्या चॅप्टर मधला जो काही शेवटचा भाग राहिलेला आहे आपला तो म्हणजे वर्णांची उच्चार स्थाने. वर्ण व त्यांची उच्चार स्थाने. वर्ण व त्यांची उच्चार स्थाने. वर्ण व त्यांची उच्चार स्थाने. तर वर्ण उच्चार स्थाने पाहत असतात आपल्याला तो तक्ता माहिती आहे. जो काही तक्ता आपण पाहिलो, जे काही 50 वर्ण होते आपल्या मराठी वर्णमालेमध्ये, मूळ अक्षरामध्ये 50 वर्ण जे होते त्यानुसारच त्यांचा उच्चार करत असतावेळेस आपल्या मुखातील वेगवेगळ्या भागांचा उपयोग केला जातो. त्यानुसार त्यांना नावे देखील देण्यात आलेली आहेत. जे काही 50 वर्ण आहेत त्या 50 वर्णांचा जेव्हा आपण उच्चार करू त्यावेळेस तो उच्चार करत असता वेळेस मुखातील वेगवेगळ्या भागांचा वापर करावा लागतो. ज्या भागाचा आपल्याला वापर करावा लागत असेल त्या भागाचे नाव त्या वर्णाला ह्या ठिकाणी देण्यात आलेले आहे. आता त्यामध्ये काही स्वर आहेत, काही व्यंजने आहेत. त्यामध्ये काही स्वर आहेत जे काही आपण 50 वर्ण बघितलो आपल्या मुळाक्षरामध्ये वर्णमालेमध्ये जे काही 50 वर्ण बघितलं त्यामध्ये काही स्वर आहेत, त्यानंतर काही व्यंजने आहेत आणि त्यांचा उच्चार करत असतात मुखाचा जो काही भाग असेल
मुखाचा भाग जो काही आपण उच्चार करत असताना मुखांच्या वेगवेगळ्या अवयवांचा भागांचा आपण वापर करत असतो. त्यानुसार तो कोणता भाग आहे त्यानुसार त्याला त्या वर्णाला त्या अवयवाचा त्या भागाचा जास्तीत जास्त वापर केला जातो. आपण जेव्हा उच्चार करत असतो त्यानुसार त्याला त्याचे नाव देण्यात आलेले आहे. वर्णाचे नाव यावर बरेच प्रश्न परीक्षेत आलेले आहेत. पहिल्या चॅप्टरवर जवळपास पहिला चॅप्टर जो आहे जो तक्ता तुम्ही व्यवस्थित पाठ करून घेतला त्या तक्त्यावर आणि त्याचबरोबर वर्ण व त्यांची उच्चारस्थाने याच्यावर बरेच प्रश्न परीक्षेत विचारलेले आहेत. आता हे जे आपण वर्ण व त्यांचे उच्चारस्थाने पाहू तर त्या तक्त्यानुसारच यांचं वर्गीकरण करण्यात आलेले आहे. काही अक्षरे इकडे तिकडे होतील पण जास्तीत जास्त जवळपास 75 ते 80% तक्ता जो आहे ऍज इट इज या वर्ण उच्चार व त्यांची उच्चारस्थानामध्ये ऍज इट इज आलेला आहे. म्हणजे तक्ता जर पाठ जर झाला त्यानुसार तुम्हाला याबद्दल जे काही त्यांची उच्चारस्थाने आहेत ती व्यवस्थितरित्या काढता येईल. आता सर्वप्रथम या ठिकाणी काही स्वर आहेत काही व्यंजने. आता तुम्ही सर्वप्रथम या बाबी लक्षात घेऊन घ्या की जे काही आपले जवळपास 50 वर्ण आहेत या 50 वर्णांचा जेव्हा आपण उच्चार करत असतो म्हणजे बोलत असतो यांचा जेव्हा आपण उच्चार करू त्यावेळेस मुखातील वेगवेगळ्या अवयवांचा भागांचा आपण वापर करत असतो. आता मुखामध्ये वेगवेगळे अवयव आहेत त्यामध्ये आपण जेव्हा बोलत असतावेळेस कोणकोणत्या अवयवांचा आपल्याला वापर करावा लागेल. त्यामध्ये आपले ओठ आले, दात आले, जीभ आली, कंठ आलं, त्यानंतर टाळू आलं, मूर्धा आलं, असे वेगवेगळे आपल्या मुखाचे भाग आहेत. आणि या वर्णांचा जेव्हा आपण उच्चार करू त्यावेळेस या भागांचा आपल्याला जास्तीत जास्त वापर करावा लागतो. ज्या भागांचा जास्त वापर करावा लागतो त्यानुसार त्या वर्णाला त्याचे नाव देण्यात आलेले आहे. सर्वप्रथम आपण या ठिकाणी स्वर पाहूया. अ हे झाले सुरुवातीचे स्वर आपल्या त्या तक्त्यानुसार. त्यानंतर व्यंजने जर पाहायचं जर झालं तर त्या ठिकाणी क, ख, ग, घ, ह, क, ख, ग, घ, ह आणि या ठिकाणी ग हा जो आपला अनुनासिक आहे ग जो काही आपला 25 स्पर्श व्यंजने होते त्या गटातील क गटातील सर्व वर्ण आपण या ठिकाणी घेतलो अनुनासिका सहित. अ आ क ख ग घ ग यांचा जेव्हा आपण प्रॅक्टिकली उच्चार करू यांचा जेव्हा उच्चार करत असतो आपण यांचा उच्चार करत असताना मग जो काही आपला सूर जो काही आपला आवाज निघतो तो कंठातून निघतो. कंठ आपला जो काही गळा आहे गळ्यातून आवाज निघतो, कंठातून आवाज निघतो. म्हणून यांचा जेव्हा आपण उच्चार करू त्यावेळेस जो काही मुखाचा भाग आहे तो म्हणजे कंठ. कंठ म्हणजेच गळा. अशा पद्धतीनं अ आ इ क ख ग घ ग आणि एक एक वर्ण आहे जो काय आपला महाप्राण होता चा सुद्धा उच्चार करत असता वेळेस गळ्यातून म्हणजे कंठातून उच्चार होतो. म्हणजे मुखाचा जो काही भागाचा आपल्याला वापर करावा लागतो तो म्हणजे कंठ. यानुसारच या वर्णांना कंठवर्ण असं म्हटल्या जाते. कंठवर्ण असं नाव देण्यात आलेले आहे. या ठिकाणी आपण प्रॅक्टिकली जेव्हा आपण यांचा उच्चार करू प्रॅक्टिकली अ आ क ख ग घ ग ह यांचा जेव्हा आपण उच्चार करू त्यावेळेस आपल्या मुखातून ज्या भागांचा अवयवांचा वापर होतो तो म्हणजे गळा. गळा म्हणजे कंठ. कंठाचा जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात वापर करावा लागतो आणि जो काही मुखाचा भाग म्हणजे तो म्हणजे कंठ. यावरून त्याला कंठवर्ण असं म्हटल्या जाते. जर या ठिकाणी तुम्हाला कोणताही जरी वर्ण जर परीक्षेत विचारला तर यांचा कोणत्या उच्चारस्थानाशी संबंध आहे असं जर म्हटलं गेलं तर त्याचा उच्चार करून पाहायचा आणि जे काही मुखातील अवयवांचा ज्याच्याशी संपर्क जास्त होतो त्या अवयवाचं नाव त्या वर्णाला या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. हे झालं पहिलं कंठवर्ण. जे काही मी तुम्हाला तक्ता दिला होता या ठिकाणी एक कठोर, मृदू आणि अनुनासिक त्यानुसारच लक्षात ठेवायचं. तो तक्ता जर लक्षात राहिलं तर हा जो तक्ता आहे वर्णांची उच्चारस्थाने आहे जवळपास 75 ते 80% ऍज इट इज त्या तक्त्याप्रमाणेच उच्चारस्थाने सुद्धा आहे. त्यामुळे तक्ता जर लक्षात राहिलं तर या वर्णांची उच्चारस्थाने सुद्धा तुम्हाला लक्षात राहतील.
फक्त काय लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला की या वर्णांचा उच्चार करत असतावेळेस तुम्हाला मुखातील कोणत्या भागांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो आणि त्याचंच नाव या ठिकाणी त्या वर्णाला देण्यात आलेलं आहे. त्यानंतर आहे ई. ई, च, छ, ज, ज, झ, हा जो आहे आपला न. ई, ई, च, छ, ज, झ, ई आपलं हे न. अशा पद्धतीने यांचा उच्चार जेव्हा आपण करत असतो, यांचा उच्चार करत असतावेळेस टाळूचा जे काही आपल्या दाता आहे, दाताच्या मागच्या भागील जो काही घुमटाकार भाग आहे, दाताच्या मागच्या भागील जो काही घुमटाकार भाग आहे त्याला टाळू असं म्हणतात. टाळू. या ठिकाणी ई, ई, च, छ, ज, झ, न, य, श यांचा सुद्धा उच्चार करत असतावेळेस आपली जीभ जी आहे हे दाताच्या पाठीमागे जो घुमटाकार भाग येतो, दाताच्या पाठीमागे अशा पद्धतीनं आपल्या या ठिकाणी दाताची जी रचना आहे, मुखातील हे दात जर असतील, दाताच्या वरच्या भागातील पाठीमागचा जो भाग आहे, जो घुमटाकार भाग आहे त्याला ह्या ठिकाणी टाळू असं म्हटल्या जाते. त्याला या ठिकाणी टाळू असं म्हटल्या जाते. तर यांचा जेव्हा आपण उच्चार करतो प्रॅक्टिकली करून पाहायचा, यांचा उच्चार प्रॅक्टिकली करून पाहायचा. यांचा उच्चार जेव्हा आपण करत असतो त्यावेळेस जीभ जी आहे हे टाळूला स्पर्श करते. जीभ जे आहे ते टाळूला स्पर्श करते. यांचा उच्चार करून पहा. ई, ई, च, छ, ज, झ, न, य, श, य, श यांचा सुद्धा उच्चार करत असताना टाळूला स्पर्श होतो. म्हणून जो काही मुखाचा भाग सांगितलेला आहे तो म्हणजे टाळू. त्यानुसार या ठिकाणी याला नाव देण्यात आलेले आहे तालव्य. याला तालू सुद्धा असं म्हटल्या जाते. तालू. अशा पद्धतीने त्या वर्णाला जे काही नाव देण्यात आलेलं आहे हे तालव्य वर्ण असं म्हटल्या जाते. कारण यांचा जेव्हा तुम्ही उच्चार करत असता, यांचा जेव्हा तुम्ही उच्चार करत असता जो काही दाताच्या वरच्या दाताच्या पाठीमागचा जो घुमटाकार भाग आहे त्याला तालू असं म्हटल्या जाते. तालू. जो काही घुमटाकार भाग आहे त्याला तालू असं म्हटल्या जाते. आणि यांचा जेव्हा तुम्ही उच्चार कराल त्यावेळेस जिभेचा जो काही स्पर्श आहे तो टाळूला होतो. म्हणून त्या तालूमुळे त्याला त्याचं नाव देण्यात आलेलं आहे. ई, ई, च, छ, ज, झ, न, य, श जे काही तालू आहे याला आपली जीभ स्पर्श करून उच्चार होतो. त्यानुसार त्या भागाचे नाव या वर्णांना प्राप्त झालेले आहे ते म्हणजे तालव्य. त्यानंतर जेवढे काही आपल्या जवळपास 50 वर्ण आहे त्या प्रत्येक 50 वर्णांचा आपल्या मुखातून जेव्हा उच्चार केला जातो त्यावेळेस जिभेचा वापर कशा पद्धतीने होतो, जिभेचा संपर्क, जिभेचा स्पर्श ज्या भागाला होतो त्या भागाचे नाव हे त्या वर्णाला देण्यात आलेले आहे. या ठिकाणी तुम्ही हे तक्ता जरी तुमच्या लक्षात जरी नसला तरी त्या वर्ण जो काही वर्ण परीक्षेत तुम्हाला विचारतील किंवा जे काही 50 वर्ण आहेत त्या वर्णांचा तुम्ही उच्चार करून पाहायचा. आणि उच्चार करून पाहत असतावेळेस नेमके मुखातील कोणत्या भागांचा, कोणत्या अवयवांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे त्यानुसार त्याचे नाव त्या वर्णाला देण्यात यावे. त्यानंतर या ठिकाणी पाहूया स्वर जो आहे तरू ऋषीचा. आता हे क, ख, ग, घ झालं. त्यानंतर च, छ, ज, झ झालं. त्यानंतर ट, ठ, ड, ढ, न, ट, ठ, ड, ढ, न अशा पद्धतीने हे जे वर्ण आहेत. त्यानंतर र, श, ळ. त्यानंतर र, श, ळ इथपर्यंत तुम्हाला या 5 वर्णांच्या जोड्या तर सहजरित्या लक्षात राहतात. जे काही कठोर, मृदू, अनुनासिक होते त्या ज्या जोड्या होत्या त्या सहज लक्षात राहतात. आणि जे स्वर आहेत ते स्वर सुद्धा सिक्वेन्सनं यानुसार या ठिकाणी रू ऋषीचं, त्यानंतर ट, ठ, ड, ढ, न, र, श, ळ हे जे काही वर्ण आहेत त्या वर्णांचा जेव्हा आपण उच्चार करू त्यावेळेस टाळूच्या
पाठीमागचा जो भाग घुमटाकार आहे आणि त्यानंतर थोडासा खरबडीत भाग येतो आपल्या मुखामध्ये, टाळूच्या थोडासा पाठीमागे जो काही थोडासा खरबडीत भाग येतो, मुखातील वरच्या भागाला जो काही खरबडीत भाग असतो त्याला या ठिकाणी मूर्धा असं म्हटल्या जाते, मूर्धा. आणि त्याचबरोबर या वर्णांचा जेव्हा तुम्ही उच्चार करू त्यावेळेस जीभ फोल्ड होते आणि उच्चार केल्या केल्या एकदम जीभ सोडल्या जाते. जसं आपण गुल्लेर मध्ये दगड ठेवून वडतो आणि एकदम सोडतो, त्या पद्धतीनं यांचा उच्चार केला जातो. त्याच पद्धतीनं यांचा जेव्हा तुम्ही उच्चार करत असता त्यावेळेस जीभ जी आहे ते मूर्धा या भागाला स्पर्श होते. दाताच्या पाठीमागील वरचा जो खरबडीत भाग येईल त्या भागाला या ठिकाणी मूर्धा असं म्हटलेलं आहे. आणि या वर्णांचा जेव्हा तुम्ही उच्चार कराल त्यावेळेस तुमची जीभ मूर्ध्याला स्पर्श करते आणि उच्चार केल्या केल्या एकदम जीभ असे बाहेर येते. त्यामुळे या वर्णांना या मूर्धा या भागावरून मूर्धन्य मूर्धन्य वर्ण असं म्हटल्या जाते. या ठिकाणी यांचा तुम्ही प्रॅक्टिकली उच्चार करून पहा. रो ऋषीच ट ठ ड ढ न र श ळ यांचा जेव्हा तुम्ही उच्चार करत असता त्यावेळेस मूर्धा या भागांचा मोठ्या प्रमाणात स्पर्श होतो. जिभेचा जो काही स्पर्श आहे मूर्धा या भागाला स्पर्श होत होता. मूर्धा हा भाग आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आपल्या वरच्या दाताच्या टाळूच्या पाठीमागील जो खरबडीत भाग येतो त्या खरबडीत भागाला मूर्धा असं म्हटलं जाते. आणि या वर्णांचा जेव्हा तुम्ही उच्चार करत असता त्यावेळेस आपली जीभ मूर्धा या भागाला स्पर्श करते आणि एकदम जोराने यांचा उच्चार केला जातो. यावरून या वर्णांना मूर्धन्य वर्ण असं म्हटल्या जाते. या ठिकाणी त्यांना मूर्धन्य वर्ण असं म्हटल्या जाते. हे सगळे वर्ण सिक्वेन्स बाय सिक्वेन्स आहे. या ठिकाणी ह ऍड झालेला आहे, या ठिकाणी य श, या ठिकाणी र क्ष ळ या तथ्यानुसार सुद्धा तुम्हाला लक्षात राहतील. त्याचबरोबर यांचा उच्चार तुम्ही प्रॅक्टिकली करून पाहायचा. जरी तुमच्या लक्षात जरी आलं नसेल तर प्रॅक्टिकली उच्चार करून पाहायचा. आपल्याला आपल्या मुखातील वेगवेगळे भाग आहेत यांची माहिती असणं गरजेचं आहे आणि यानुसार जिभेचा आपल्या मुखातील कोणत्या भागाशी स्पर्श होतो आणि स्पर्श होऊन उच्चार केला जातो त्याच भागाचं नाव या वर्णांना देण्यात आलेलं आहे. परीक्षेमध्ये कोणताही वर्ण जर विचारला गेला तुम्हाला तर परीक्षेमध्ये कोणताही वर्ण जर विचारला तर त्याचा प्रॅक्टिकली उच्चार करून पाहायचा. सर्वप्रथम तुम्हाला एखादं वर्ण दिलेलं असेल, वर्ण जर समजा तुम्हाला या ठिकाणी र दिलेला असेल किंवा ज दिलेला असेल किंवा ग दिलेला असेल किंवा ठ दिलेला असेल, समजा परीक्षेत एखादा वर्ण विचारला ठ, ठ या वर्णाचं उच्चार स्थान जर तुम्हाला परीक्षेत जर विचारलं तर सर्वप्रथम तुम्ही हा वर्ण पाहिल्याच तुमच्या लक्षात आलं पाहिजे हा मूर्धन्य वर्ण आहे. कारण या सिक्वेन्स नुसार तुम्ही जर लक्षात ठेवलात किंवा तुम्ही जर पाठ करून जर ठेवलात तर परीक्षेत कशाही पद्धतीचा वर्ण जर तुम्हाला जर विचारलं तर प्रश्न विचारल्या तुमच्या लक्षात आला पाहिजे की हा वर्ण कशामध्ये येतो. हा वर्ण मूर्धन्य वर्ण आहे. कारण यांचा जेव्हा उच्चार करत असतो तुम्ही प्रॅक्टिकली त्यांचा उच्चार करून पाहायचा. ठ या वर्णाचा उच्चार करत असतो त्यावेळेस आपली जीभ मूर्धा या भागाला स्पर्श करते. त्यामुळं याचं नाव मूर्धन्य असं ठेवण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीनं कंठ, मूर्धा, टाळू, दंत या पद्धतीनं मुखातील वेगवेगळे भाग या ठिकाणी आपले आहेत. त्यानंतर आहे दंत. दंत भाग, मुखातील दंत म्हणजे जे काही दात आहेत आपले दात, म्हणजे दाताला स्पर्श करून ज्या वर्णांचा उच्चार होतो, दाताला स्पर्श करून आपले जे काही वरच्या दाताचा पाठीमागचा भाग जो आहे दाताचा जे काही दात आहेत त्या दातांना स्पर्श करून ज्या वर्णांचा उच्चार केला जातो, आपली जीभ त्या दातांना स्पर्श करून उच्चार केले जाते त्यानुसार याला दंत्य वर्ण असं म्हटलं जाते. दंत्य. पण ते कोणते दंत्य वर्ण आहेत आता या ठिकाणी आपण स्वरामध्ये पाहूया. ऋ, ऋ, त्यानंतर त, ट, थ, द, ध, न, ल, स. ल आणि स हे त्याच्यामध्ये ऍड झालेले आहेत. इथल्या ह्याच्यात र, क्ष, ळ, इथल्या ह्याच्यात य, श
आणि इथल्या ह्याच्यात ह. बाकी हे वर्ण जसेच्या तसे त्या वर्णमालेच्या रचनेनुसार आहेत. त्यामुळं ही बाब काही अवघड नाही. कशाही पद्धतीचा जर परीक्षेत प्रश्न जर विचारल्या तुम्हाला ऍक्युरेट उत्तर लगेच आलं पाहिजे. जरी त्याच्यामध्ये थोडासा गोंधळ जर झाला तर त्या वर्णाचा उच्चार करून पाहायचा. उच्चार करून पाहत असता वेळेस मुखातील जी काही जीभ आहे या जिभेचा मुखातील कोणत्या भागाशी स्पर्श होतो आणि ज्या भागाशी स्पर्श झाला त्यानुसार त्याला नाव देण्यात आलेले आहे. त्या भागाचे नाव त्या वर्णाला देण्यात आलेले आहे. आता या ठिकाणी आपण पाहूया रलू. प्रॅक्टिकली तुम्ही उच्चार करून पाहायचा. केव्हाही ह्याचा प्रॅक्टिकली उच्चार करून पाहायचा. असं थेरॉटिकली लक्षात ठेवण्यापेक्षा थेरॉटिकली तर लक्षात ठेवा, पण या व्यतिरिक्त तुम्ही प्रॅक्टिकली सुद्धा हे उच्चार जे आहेत यांचा उच्चार करून पाहायचा आणि यांचा उच्चार करून पाहायचा आणि खरंच गड्या त्या दाताला स्पर्श होतो का आपल्या जिभेचा. जेव्हा हे जेवढे काही वर्ण आहेत या वर्णांचा जेव्हा तुम्ही उच्चार करत असता त्यावेळेस आपली जी जीभ आहे या जिभेचा खरंच त्या भागाशी स्पर्श होतो का हे पाहायचं आणि स्पर्श झाल्यावर तुम्हाला लगेच कळेल की बरोबर आहे. त्यानुसार त्या भागाचे नाव त्या वर्णाला प्राप्त झालेले आहे. या ठिकाणी लू त थ उच्चार करून पहा. तुमची जीभ जी आहे ही दाताच्या मागच्या बाजूला स्पर्श करते त्यामुळं त्याला दंत वर्ण असं म्हटलेलं आहे. तरी उच्चार करून पाहायचा लू त थ द ध न ल स. अशा पद्धतीने हे जे काही वर्ण आहेत या वर्णांचा जेव्हा मी उच्चार करून पाहतो त्यावेळेस आपल्या दाताला जिभेचा स्पर्श होतो त्यामुळं याला दंत वर्ण असं म्हटले जाते. जे काही वर्णांचे नाव दिलेले आहेत किंवा जे काही मुखाचा भाग दिलेला आहे त्या मुखाच्या भागाशिवाय या वर्णांचा उच्चारच केला जाऊ शकत नाही. आता या ठिकाणी मी हे जे काही वर्ण सांगितले दात जे काही दाताला किंवा दंतला स्पर्श करून जिभेला स्पर्श करून यांचा उच्चार केला जातो. जर तुम्ही त्या दाताला स्पर्श न करता जर उच्चार जर करतो म्हटलं तर उच्चार करणं शक्य नाही. ही एक बाब लक्षात ठेवायची. आता मी हे जे काही एवढे वर्ण सांगितले यांचा उच्चार करत असताना हे जे काही वर्ण आहे यांचा उच्चार करत असताना दाताला स्पर्श करते त्यानुसार याला दंत वर्ण असं म्हटलं जाते. जर तुम्ही दाताला स्पर्श न करता या वर्णांचा जर उच्चार करतो म्हटलं तर ते शक्य नाही. यांचा उच्चार करत असताना आपली जीभ ही दाताला स्पर्श करणार म्हणजे करणार. यानुसार त्या वर्णांना त्यांचं नाव देण्यात आलेलं आहे. त्यानुसार लू त थ द ध न ल स यांचा जेव्हा मी उच्चार करतो त्यावेळेस जिभेचा दातातील मागच्या भागाशी म्हणजे दातालाच स्पर्श करून होतो म्हणून त्याला नाव देण्यात आलेलं आहे या ठिकाणी दंत्य. त्यानंतरचे जे काही स्वर आहेत स्वर सुद्धा सिक्वेन्स नुसारच आहेत. अ आ इ ई ऋषीच लू त्यानंतर आहे ते उ उ उ उ. काहीच अवघड बाब नाही. एकदम सोपी बाब आहे जे सहजरित्या तुमच्या लक्षात राहील. उ उ. त्यानंतर जे काय आपले क ख ग झाले च छ ज झाले ट ठ त झाले त थ ज झाले. त्यानंतर प ह ब ह म या सिक्वेन्स नुसार हे कठोर हे मृदू हे अनुनासिक या सिक्वेन्स नुसार तर तुमच्या लक्षात राहतील. त्याचबरोबर उच्चारानुसार सुद्धा यांचा जेव्हा तुम्ही उच्चार करत असता उ उ प ह ब भ म जेव्हा तुम्ही या वर्णांचा जेव्हा तुम्ही उच्चार करत असता त्यावेळेस ओठांचा वापर करावा लागत आहे. तुम्ही जर तुमचे दोन्ही ओठ जर धरून ठेवला आणि यांचा जर उच्चार करायला बघलात तर उच्चार मुळीच होणार नाही. त्यामुळं उच्चार करत असता वेळेस ज्या भागांचा तुम्हाला मोठ्या प्रमाणात वापर करावा लागतो त्यानुसार त्या भागाचे नाव त्या वर्णाला प्राप्त झालेले आहे. या ठिकाणी आपण उ उ हे स्वर त्यानंतर प ह ब भ म प फ ब भ म यांचा जेव्हा आपण उच्चार करत असतो त्यावेळेस ओठांचा वापर करावा लागत आहे. त्यामुळं याला ओष्ठ्य वर्ण असं म्हटल्या जाते. ओष्ठ्य. या ठिकाणी तुम्हाला जे काही वर्ण दिलेले आहेत या वर्णांना त्या वर्णाचे नाव दिलेले आहे. हे नाव व्यवस्थितरित्या लक्षात ठेवावे लागतील. या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीचे हे जे आहे ते मुखाचा भाग आहे हे वर्णाचे नाव नाही. हे जे दिलेले आहे हे वर्णाचे नाव नाही.
वर्णाचे नाव इकडे दिलेले आहे त्याच्याशी संबंधित असल्यामुळे कंठ पासून कंठे हे वर्णाचे नाव देण्यात आलेले आहे. तालू पासून तालव्य हे वर्णाचे नाव देण्यात आलेले आहे. मूर्धा पासून मूर्धन्य हे वर्णाचे नाव देण्यात आलेले आहे. दंत दंत किंवा दात पासून दंत हे वर्णाचे नाव देण्यात आलेले आहे. आणि ओठापासून ओष्ठ हे वर्णाचे नाव देण्यात आलेले आहे. अशा पद्धतीने तुम्हाला स्वर त्याचबरोबर व्यंजन त्याचबरोबर उच्चार करत असताना मुखातील कोणत्या भागाचा वापर होतो आणि त्यानुसार वर्णाचे नाव तुम्हाला लक्षात ठेवावे लागते. आजपर्यंत परीक्षेत कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत. एखादा वर्ण दिलेला असतो आणि त्या वर्णाचं किंवा त्या वर्णाचे कोणत्या उच्चार स्थानानुसार किंवा त्याला कोणत्या उच्चार स्थानानुसार त्या वर्णाचे नाव सांगा किंवा ते उच्चार स्थानाचे नाव सांगा अशा पद्धतीने परीक्षेत प्रश्न विचारलेले आहेत. यापैकी कोणताही वर्ण जर दिला तर तुम्हाला पहिल्या या ठिकाणी द द द म्हटल्या दाताचा वापर होतो यानुसार दंत्य वर्ण लक्षात आला पाहिजे किंवा न म्हणलं तर न म्हटल्या या ठिकाणी दाताचा वापर होतो यानुसार दंत्य वर्ण असं तुमच्या लक्षात राहिले पाहिजे. हा तक्ता जो आहे सिक्वेन्स बाय सिक्वेन्स आहे. त्याचबरोबर यांचा जेव्हा तुम्ही उच्चार करत असता त्यावेळेस उच्चारानुसार सुद्धा तुम्हाला त्या वर्णाचे नाव लक्षात असायला पाहिजे. इथपर्यंतचा जो भाग होता तो सहजरित्या तुमच्या लक्षात राहील कारण हा भाग एकदम सोपा आहे. प्रॅक्टिकली 2-3 वेळेस हे वर्ण म्हणून पाहायचे तरच तुमच्या लक्षात राहतील. त्यानंतर आहे ए आय. ए आय आता जेव्हा तुम्ही यांचा उच्चार करत असता ए आय जे काही स्वर राहिले आपले या ठिकाणी अ आय झालं इ ई झालं र ऋषी झालं ऋ झालं उ उ त्यानंतर ए आय ओ आव आता हे स्वर जे आहे त्यापैकी आता ए आय जो स्वर आहे यांचा जेव्हा तुम्ही उच्चार करत असता त्यावेळेस कंठ आणि तालू कंठ प्लस तालू तुम्ही उच्चार करून पहा. ए आय ए आय ए आयचा जेव्हा तुम्ही उच्चार करत असता याचा स्वर जो आहे हा कंठातून निघतो. ए आयचा जेव्हा तुम्ही उच्चार करता त्यावेळेस याचा स्वर म्हणजे ह्याचा आवाज जो आहे याचा सूर जो आहे तो कंठातून निघतो ए आय. पण कंठातून निघत असतावेळेस आपली जीभ जी आहे हे टाळूला स्पर्श करते. यांचा जेव्हा तुम्ही उच्चार करता त्यावेळेस यांचा उच्चार जो आहे यांचा सूर जो आहे कंठातून निघतो गळ्यातून निघतो पण आपली जीभ जी आहे टाळूला स्पर्श करते. म्हणजे या ठिकाणी 2 भागांचा वापर होतो. एक म्हणजे कंठ प्लस तालू यानुसार याला कंठ तालव्य असे नाव देण्यात आलेले आहे. कंठ तालव्य असे या ठिकाणी नाव देण्यात आलेले आहे. तर ए आय यांचा उच्चार प्रॅक्टिकली करून पहा. ए आय उच्चार करता पूर्णतः उच्चार जो आहे कंठातून निघतो पण आपली जीभ जी आहे टाळूला स्पर्श करते त्यामुळे याला कंठ तालव्य असं या वर्णाचं नाव देण्यात आलेलं आहे. या ठिकाणी कंठाचाही वापर होतो आणि तालूचाही वापर होतो त्यामुळे याला कंठ तालव्य असं म्हटल्या जाते. त्यानंतर ओ आव ओ आव यांचा जेव्हा तुम्ही उच्चार करत असता त्यावेळेस उच्चार प्रॅक्टिकली करून पाहायचा. ओ आव यावरून तुम्हाला लक्षात येते ज्यावेळेस तुम्ही उच्चार करता त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की यांचा जो सूर आहे यांचा जो आवाज आहे हा कंठातून निघत आहे. ही पहिली बाब कंठ ओ आव ओ आव. आता जिभेचा तर कुठं स्पर्श होत नाही आवाज तर कंठातून निघतो. त्यानंतर पाहायचं कंटिन्युअसली यांचा जर उच्चार जर केला ओ आव तर कंठातून आवाज निघतो पण ओठांची हालचाल जास्त होते म्हणजे ओठ या अवयवांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. यांचा जेव्हा आपण उच्चार करत असतो ओ आव जेव्हा तुम्ही उच्चार करता त्यावेळेस या ठिकाणी आवाज कंठातून निघतो म्हणजे जो काही सूर आहे ओ आवचा कंठातून निघतो पण ओठांची हालचाल जी आहे ही मोठ्या प्रमाणात आहे. ओठांच्या हालचालीशिवाय या ठिकाणी ओ आवचा उच्चार आपल्याला करता येणार नाही. म्हणून ओ आवचा जेव्हा आपण उच्चार करू त्यावेळेस कंठ आणि ओठ यांचा उच्चार होतो त्यानुसार या ठिकाणी त्याचं वर्णाचं नाव देण्यात आलेलं आहे कंठस्थ. कंठस्थ कंठस्थ
अशा पद्धतीनं या ठिकाणी त्या वर्णाचे नाव देण्यात आलेले आहे. कंठस्थ, कंठस्थ म्हणजे काय? कंठओठ, कंठओठ यानुसार कंठस्थ जे काय आपण कंठला कंठ म्हणतो कंठवर्ण, त्यानंतर ओठाला ओष्ठ म्हटलेला आहे, त्यानुसार कंठ आणि ओष्ठ यापासून कंठस्थ हा शब्द तयार करण्यात आलेला आहे. त्यानुसार त्या वर्णाचे नाव या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. त्यानंतरचा एक वर्ण या ठिकाणी राहिला व्यंजनामध्ये, तो म्हणजे व. व या वर्णाचा जेव्हा तुम्ही उच्चार करत असता व व व जेव्हा तुम्ही म्हणता त्यावेळेस आपली जीभ जी आहे खालच्या दाताच्या पाठीमागचा जो भाग आहे व व अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही उच्चार करत असता त्यावेळेस दात, त्यावेळेस दंत प्लस व ओठ, दंत प्लस ओठाचा तुम्हाला वापर करावा लागतो. त्यामुळं याला त्या भागावरून दंतोष्ठ, दंतोष्ठ असं नाव देण्यात आलेलं आहे. दंतोष्ठ, दंतोष्ठ अशा पद्धतीनं याला नाव देण्यात आलेलं आहे. व या वर्णाचा जेव्हा तुम्ही उच्चार करता व या वर्णाचा जेव्हा तुम्ही उच्चार करत असता त्यावेळेस जे काही उच्चार करत असता वेळेस दात आणि ओठांचा वापर करावा लागतो. दात आणि ओठ यानुसार दंतोष्ठ अशा पद्धतीनं त्या वर्णाचे नाव देण्यात आलेलं आहे. दंतोष्ठ. तर संभ्रमात टाकणारा प्रश्न जो आहे तो म्हणजे च छ ज झ न हे जे वर्ण आहेत एवढे च छ ज झ न यांचा जेव्हा आपण उच्चार करत असतो, यांचा उच्चार करत असता वेळेस असे काही मराठीमध्ये शब्द आहेत, असे काही मराठीमध्ये शब्द आहेत की या वर्णांचा जेव्हा आपण उच्चार करू त्यावेळेस हे टाळूला स्पर्श करून तर यांचा उच्चार केला जातो, पण असे काही शब्द आहेत, असे काही शब्द आहेत या वर्णापासून तयार होणारे असे काही शब्द आहेत टाळूला तर स्पर्श करते पण ती जीभ त्या जिभेचा स्पर्श दाताला सुद्धा होतो. त्यामुळं असे काही शब्द आहेत त्या शब्दांचा जेव्हा आपण उच्चार करत असतो त्यावेळेस या वर्णांपासून त्या शब्दांची सुरुवात होते. या वर्णांपासून जे काही च छ ज झ न आहे यापैकी एवढेच वर्ण आहेत आपले या ठिकाणी च छ ज झ, च छ ज झ यांचा जेव्हा आपण या वर्णांपासून सुरुवात होणारे असे काही शब्द आहेत, काही शब्द आहेत की यांचा जेव्हा आपण प्रॅक्टिकली उच्चार करू, यांचा उच्चार करत असता वेळेस काही शब्द जे आहेत ते तालव्यासारखे आहेत, पण असे काही शब्द आहेत की यांचा उच्चार करत असता वेळेस टाळूला किंवा तालूला तर स्पर्श होतो, त्याचबरोबर दाताला सुद्धा स्पर्श होऊन उच्चार होतो. त्यावेळेस त्याला दंत दंत तालव्य, दंत तालव्य. सर्वप्रथम हे वर्ण सुरुवातीला लक्षात राहणं गरजेचं आहे. हे सिक्वेन्स नुसार सहजरित्या किंवा त्यांच्या उच्चारानुसार सहजरित्या लक्षात राहून जातील, पण च छ ज झ हे जे काही वर्ण आहेत या दाताला सुद्धा स्पर्श होऊन उच्चार करणारे असे काही शब्द आहेत. जर ते दाताला सुद्धा स्पर्श करून जर होत असतील तर त्यावेळेस त्याला दंत तालव्य वर्ण असं म्हटल्या जाते. ते कोणते आहेत ते आपण पाहूया. सर्वप्रथम ह्या बाबी व्यवस्थितरित्या लक्षात घ्या. वर्ण व उच्चारस्थाने व त्यांची उच्चारस्थाने आपण पाहतो. वर्ण व त्यांची उच्चारस्थाने म्हणजे काय की ज्या वर्णांचा उच्चार करत असता वेळेस मुखातील वेगवेगळे आपले भाग आहेत, अवयव आहेत, त्यांना वेगवेगळे नाव दिलेले आहेत. जे काय आपले मुखातील एखादं वाक्य आपण बोलत असतो, बोलत असता वेळेस आपले चेहरा जो आहे या चेहऱ्यावरचे हावभाव त्याच व्यतिरिक्त मुखातील वेगवेगळ्या अवयवांचा भागांचा वापर करावा लागत असतो. सर्वप्रथम ते कोणकोणते भाग आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. मुखामध्ये आपण बोलत असताना कोणकोणत्या भागांचा वापर होतो? दात आले, मूर्धा आलं, तालव्य आलं, यांचा उच्चार आपण प्रॅक्टिकली करून पाहू. जे काही वर्ण होते हे वर्ण सिक्वेन्स जर उच्चार करू तर त्यानुसार त्यांचा उच्चार करत असतात.
कोणत्या भागाचा मोठ्या प्रमाणात उच्चार स्पर्श होतो किंवा वापर, त्यानुसार याला नाव देण्यात आलेलं आहे. सर्वप्रथम आपण पाहिलं अ आ क ख ग घ ग ह यांचा जेव्हा मी उच्चार केलो त्यावेळेस यांचा उच्चार कंठातून म्हणजे गळ्यातून होतो, म्हणून त्याला या अवयवावरून त्याचं नाव देण्यात आलेलं आहे. त्या वर्णाला नाव देण्यात आलेलं आहे कंठवर्ण. त्यानंतर अ आ झालं, इ ई च छ ज झ न य श अशा पद्धतीचं या वर्णांचा जेव्हा मी उच्चार करतो त्यावेळेस जीभ जी आहे ही जीभ आपली टाळूला स्पर्श करून म्हणजे तालूला स्पर्श करून उच्चार केला जातो. तालूला स्पर्श करून म्हणजे कसं, ज्यावेळेस आपण एखादं चॉकलेट खातो किंवा चिंच खाल्यावर कसं एकदम असं आपली जीभ जे टाळूला स्पर्श करते अचानकपणे, त्या पद्धतीनं या टाळूला स्पर्श करून जर उच्चार जर झाला तर त्यावेळेस त्याला तालव्य वर्ण असं म्हणतात. तालव्य वर्णामध्ये इ ई छ ज झ न य श या वर्णांचा समावेश होतो. त्यानंतर रु ऋषीच रु ट ठ ड ढ न र क्ष ळ या वर्णांचा मी जेव्हा उच्चार करू त्यावेळेस मुखातील जो काही टाळूच्या पाठीमागचा खरबडीत भाग आहे त्या खरबडीत भागाला या ठिकाणी मूर्धा असे म्हणतात. आणि या वर्णांचा जेव्हा मी उच्चार करतो त्यावेळेस मूर्धा या भागाला स्पर्श करून उच्चार होतो, म्हणून या वर्णांना मूर्धन्य वर्ण असं म्हटल्या जाते. त्यानंतर ऋ त थ द ध न ल स यांचा जेव्हा मी उच्चार करतो त्यावेळेस वरच्या दातांना जिभेचा स्पर्श होतो. वरच्या दातांना जो काही वरचे दात आहेत त्यांच्या पाठीमागचा जो भाग आहे त्या भागाला जिभेचा स्पर्श करून उच्चार होतो, म्हणून त्यांना दंत्यवर्ण असं म्हटल्या जाते. त्यानंतर उ उ प फ ब भ म यांचा जेव्हा मी प्रॅक्टिकली उच्चार करून पाहतो त्यावेळेस ओठांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो, त्यामुळे त्यांना ओष्ठ्यवर्ण असं म्हटल्या जाते. त्यानंतर ए आय जेव्हा मी म्हणतो त्यावेळेस कंठातून यांचा सूर तर निघतो, पण आपली जीभ जी आहे टाळूला स्पर्श करते, म्हणून याला कंठ तालव्य वर्ण असं म्हटल्या जाते. त्यानंतर ओ आव यांचा जेव्हा मी प्रॅक्टिकली उच्चार करून पाहतो यांचा उच्चार करत असता कंठातून आवाज सूर तर निघतो, पण ओठांचा यांच्यामध्ये सहभाग असतो, त्यामुळे यांना कंठोष्ठ वर्ण असं म्हणतात. त्यानंतर व चा जेव्हा उच्चार करतो त्यावेळेस जिभेचा स्पर्श जो आहे हा दाताला होतो आणि ओठांची हालचाल होते, त्यामुळं दंत्योष्ठ असं व या वर्णाला म्हटलं जाते. या ठिकाणी तुम्हाला ए आय ओ आव आणि व हे वर्ण लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. हे तर सिक्वेन्स बाय सिक्वेन्स लक्षात राहतीलच, जे काही आपली वर्णमाला झाली. त्याचबरोबर आता आयोगाला किंवा कोणती स्पर्धा परीक्षा आहे त्यांना कळालं की विद्यार्थ्यांना हा भाग सहजरित्या त्यांनी थोडस अवघड केलं. अवघड वर्ण कोणते, ह त्यानंतर य श र क्ष ळ ल स हे आता विद्यार्थ्यांना सोपे झाले. आता अवघड कोणते आहेत, ए आय ओ आव व च छ ज झ यांचं मी पुढे सांगतो दंत तालव्य कसं लक्षात ठेवायचं. तर हे ए आय ओ आव व आता जर ह्या पुढून जर परीक्षेत जर प्रश्न आणि परीक्षेत मोठ्या प्रमाणात विचारल्या जाऊ शकतात, कारण ह्या बाबी आता तुमच्या सहजरित्या विद्यार्थ्यांच्या लक्षात राहतात. कन्फ्यूज कुठं होणार, या ठिकाणी कंठोष्ठ आपले कंठ तालव्य कंठोष्ठ आणि दंतोष्ठ यामध्ये विद्यार्थी गोंधळून वाटतो आपल्याला, त्यामुळे गोंधळून जाण्यासाठी हे वर्ण आहे ए आय कंठोष्ठ व दंतोष्ठ अशा पद्धतीने हे वर्ण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. या ठिकाणी 3 आणि इथला 4 चौथा जो भाग आहे त्या 4 बाबी लक्षात ठेवावे लागतील, कारण बाकीच्या बाबी आता सोप्या झाल्या. पहिल्या परीक्षेत या वर्णांवर प्रश्न विचारायचा, थ या वर्णाचं उच्चारस्थान सांगा किंवा फ या वर्णाचं उच्चारस्थान सांगा, मुलांना लक्षात राहायचं. त्यानंतर हे जे भाग होते हे भाग थोडेसे अवघड वाटायचे,
या भागावर प्रश्न विचारायला सुरुवात केले. ल या वर्णाचं उच्चारस्थान सांगा, ळ या वर्णाचं उच्चारस्थान सांगा. हे सुद्धा विद्यार्थी लक्षात ठेवायला लागले. आता विद्यार्थ्यांना अवघड ही बाब वाटते, म्हणून यावर प्रश्न आता मोठ्या प्रमाणात विचारले जाऊ शकतात. त्यामुळं हे वर्ण लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर आपण पाहत होतो च, छ, ज, झ या वर्णाबद्दल. या वर्णाबद्दल मी काय सांगितलं की च, छ, ज, झ हे जे वर्ण आहेत, या असे काही शब्द आहेत यांचा उच्चार तर टाळूला स्पर्श करून तर होतोच. यांचा उच्चार टाळूला स्पर्श करून तर होतोच, म्हणून याला तालव्य वर्ण असं म्हणतात, टाळूला स्पर्श करून. पण काही शब्द असे आहेत यांच्यापासून त्या शब्दाची निर्मिती होते किंवा सुरुवात होते, पण यांचा जेव्हा तुम्ही उच्चार करत असता वेळेस तालूला तर स्पर्श करते जी, पण दाताला सुद्धा दंत, त्यावेळेस त्याला दंत तालव्य वर्ण असं. म्हणजे च, छ, ज, झ यावरून कसं लक्षात ठेवायचं, च, छ, ज, झ यांचा उच्चार करता वेळेस जिभेचा स्पर्श जर दाताला जर झाला, च, छ, ज, झ यांचा उच्चार करत असताना जिभेचा दाताला जर स्पर्श जर झाला, स्पर्श होऊन जर उच्चार होत असेल तर त्यावेळेस त्याला दंत तालव्य असं म्हणायचं. च, छ, ज, झ यांचा उच्चार करत असताना जिभेचा दाताला स्पर्श झाला, सरळ त्याला दंत तालव्य म्हणायचं. पण च, छ, ज, झ चा उच्चार करता वेळेस जिभेचा फक्त टाळूला जर स्पर्श जर झाला तर त्याला सरळ तालव्य वर्ण असं म्हणतात. तर आता आपण ह्या ठिकाणी आपण तालव्य आणि दंत तालव्य अशी काही शब्द आहेत, ते कोणते आहेत आणि त्यांचे उच्चार कशा पद्धतीने होतात त्यानुसार त्यांना नाव देण्यात आलेले आहे. ते कोणते शब्द आपण या ठिकाणी पाहूया आणि त्यांचा उच्चार सुद्धा आपण प्रॅक्टिकली करून पाहायचा. आता फॉर एक्झाम्पल या ठिकाणी जन्मतचा जेव्हा तुम्ही उच्चार करता त्यावेळेस जिभेचा फक्त टाळूला स्पर्श होते, त्यानुसार याला तालव्य वर्ण असं म्हटलं जाते, तालव्य. त्यानंतर जे काही दुसरा भाग आहे तो म्हणजे दंत तालव्य. आता त्यानंतर या ठिकाणी पाहूया आपण जातचा जेव्हा तुम्ही उच्चार करता त्यावेळेस जीभ जी आहे ती दाताला स्पर्श करते, हे टाळूला स्पर्श करण्या व्यतिरिक्त दाताला स्पर्श करते, त्यामुळे याला दंत तालव्य वर्ण असं म्हणतात. असे बरेच शब्द आहेत. आता फॉर एक्झाम्पल जमाव तुम्ही केव्हा पण उच्चार करता पहा, तुम्ही उच्चार करता वेळेस आपली जीभ जी आहे दाताच्या पाठी मागील भागाला स्पर्श करते, त्यामुळं त्याला दंत तालव्य वर्ण असं म्हटलं जाते, जमाव. त्यानंतर जनाबाई. आता यांचा जेव्हा उच्चार तुम्ही करता त्यावेळेस दाताला स्पर्श होते. आता तुम्ही या वर्णांचा जेव्हा तुम्ही उच्चार कराल त्यावेळेस नुसतं तालूला स्पर्श करून उच्चार करून पहा, उच्चार जो आहे हा वेगळाच होतो, त्यामुळे त्याला नुसतं तालव्य वर्णामध्ये घेणार नाही. आता आपण जातचा जर उच्चार करू त्यावेळेस जर नुसतं तालूला जर स्पर्श करून उच्चार केला तर उच्चार कशा पद्धतीने होणार, ज्यात. इथं कसा होणार, जमाव. इथं कसं होणार, जनाबाई. अशा पद्धतीनं उच्चार वेगळ्याच स्वरूपात यांचा उच्चार होतो. यावरून उच्चारावरून सुद्धा तुमच्या लक्षात येईल की यांचा उच्चार वेगळ्या स्वरूपात होतो. यांचा उच्चार करण्यासाठी जिभेचा जो स्पर्श आहे हा दातांना करूनच उच्चार व्यवस्थितरित्या येतो. म्हणून अशा पद्धतीचे च, छ, ज, झ जे काही शब्द आहेत यांच्यापासून सुरुवात होणारे असे काही शब्द आहेत, यांचा उच्चार करत असताना दाताला स्पर्श करून उच्चार होतो, म्हणून त्याला दंत तालव्य वर्ण असं म्हटल्या जाते. त्यानंतर इकडे तालव्य मध्ये काही शब्द आहेत. दुसरं म्हणजे छान या शब्दाचा जेव्हा तुम्ही उच्चार करता त्यावेळेस आपली जिभेचा स्पर्श तालूला होतो आणि याचा उच्चार करत असताना जर तुम्ही दाताला स्पर्श करून जर उच्चार केला, तुम्ही जर उच्चार करता दाताला स्पर्श जर उच्चार केला तर विचित्र स्वरूपाचा उच्चार होतो, छान. या ठिकाणी दाताला स्पर्श करून जर उच्चार केला
खान. खान या स्वरूपाचा उच्चार विशिष्ट वेगळ्या स्वरूपाचा असल्यामुळे या ठिकाणी यांचा उच्चार करता वेळेस टाळूला स्पर्श करून उच्चार करावा लागतो, जो काय सोयीस्कररित्या होतो. म्हणून यांना तालव्य या वर्णामध्ये घेण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीने बरेच शब्द आहेत. त्यानंतर या ठिकाणी चक्र, छत्री, चक्र, त्यानंतर छत्री, चक्र, छत्री, छान, जन्मत यांचा उच्चार करता असता वेळेस जिभेचा तालूला स्पर्श करूनच होतो. जर तुम्ही दाताला स्पर्श करून जर उच्चार करतो म्हटला, त्यांचा उच्चार एक वेगळ्या स्वरूपाचा होतो. त्या ठिकाणी बघा, दाताला स्पर्श करून छत्री, चक्र असे वेगळ्या स्वरूपात यांचा उच्चार होतो. म्हणून यांचा जेव्हा च, छ, ज, ज असणाऱ्या वर्णांचा जेव्हा तुम्ही उच्चार करू त्यावेळेस नुसतं तालूला जर स्पर्श करून उच्चार होत असेल तर त्याला तालव्य वर्ण म्हणायचा. आणि च, छ, ज, ज चा उच्चार जेव्हा तुम्ही करत असता, यापासून सुरू होणारे जे काही शब्द असतात त्यावेळेस त्यांचा उच्चार करत असतात. दाताला जर स्पर्श करून उच्चार जर झाला तर त्याला दंत तालव्य असं वर्ण म्हटल्या जाते. यामध्ये सुद्धा बरेच शब्द आहेत. या ठिकाणी जहाज, झगा, च, जहाज, झगा, च, जहाज बघा, झगा बघा, चव बघा. चवचा जर तालूला स्पर्श करून उच्चार करतो म्हणला तर वेगळाच होणार. तो दाताला स्पर्श करूनच, जिभेचा दाताला स्पर्श करूनच उच्चार करावा लागतो, तरच तो व्यवस्थितरित्या होईल. म्हणून ज्या वर्णांचा उच्चार करत असता वेळेस दाताला स्पर्श करून जर उच्चार जर झाला तर त्याला दंत तालव्य असं म्हटल्या जाते. त्यानंतर बरेच शब्द आहेत. त्यानंतर पाहूया आपण झरा. झरा जर दाताला स्पर्श, तालूला जर स्पर्श केला, झरा, झरा असा पद्धतीनं ते उच्चार आपल्याला करता येणार नाही. त्यानंतरचे असे काही शब्द आहेत, आपण पाहूया. या ठिकाणी जग. जग या जगचा जेव्हा तुम्ही उच्चार करता, जग म्हणजे काय, जी काही सृष्टी आपली, जग, जग यानुसार उच्चार करता. या जग तुम्ही सृष्टी हा दृष्टिकोन डोळ्यासमोर जर ठेवला, आपली जी काही याचा जर दृष्टिकोन जर डोळ्यासमोर जर ठेवून उच्चार जर केला सृष्टीचा, जग, जगचा जेव्हा तुम्ही उच्चार करता त्यावेळेस त्या जगचा टाळूला स्पर्श करून उच्चार होतो जग, आणि तेच सृष्टी. आणि आपण जे काही जग म्हणतो, जो काही स्पर्श करून जग म्हणतो, जग, व्यवस्थितरित्या जग तू पण एखादं वाक्य उच्चारतो व्यवस्थितरित्या जग, त्यावेळेस अशा पद्धतीने जिवंत राहा, जिवंत राहा अशा पद्धतीने त्याचा अर्थ होतो. म्हणजे एकच शब्द बघा दोन ठिकाणी वेगवेगळ्या उच्चारानुसार वापरला जातो. घेतल्या तर एका स्वरूपात त्याच्या अर्थानुसार त्यांचा उपयोग वेगवेगळ्या ठिकाणी करतात. त्या ठिकाणी सृष्टी हा जर डोळ्यासमोर जर दृष्टिकोन जर ठेवला तर ह्या लिहिलेल्या शब्दाचा आपण उच्चार, याचा उच्चार करत असता वेळेस, ह्या झचा उच्चार करत असता वेळेस तालूला स्पर्श करून होतो जग, जिवंत राहा, किंवा आपण त्याला व्यवस्थित राहा असं जेव्हा म्हणू, व्यवस्थित जग, व्यवस्थित राहा असं जेव्हा आपण त्याला म्हणत असतो त्यावेळेस ह्या जचा उच्चार करत असता वेळेस आपली जीभ पहा दाताला स्पर्श करून उच्चार होतो. म्हणून याला दंत तालव्य असं म्हटलं जाते. जग म्हणजे जिवंत राहा. त्यानंतरचा शब्द म्हणजे या ठिकाणी जग, जग याचा उच्चार करत असता वेळेस जग अशा पद्धतीने होतो. जग, जग जे काय आपण देवाचे नाव घेत असतो, देवाचे नाव घेणे, देवाचे नाव घेणे, जग. आपण जेव्हा हा शब्द लिहू त्यावेळेस ज आणि प लिहू, पण जर त्याचा दृष्टिकोन देवाचे नाव घेणे, आपण एकसारखे देवाचे नाव घेण्यासाठी जो काही जप करतो, जप, जो काही जप करतो त्याचा उच्चार ह्या पद्धतीने होतो. आणि या जचा जेव्हा आपण उच्चार करतो त्यावेळेस तालूला स्पर्श होते जिभेचा. तुम्ही उच्चार करून पहा, जप तालूला स्पर्श करून होतो, दाताला स्पर्श करून होत नाही. जर दाताला स्पर्श करून जर उच्चार जर केला, जप, जे काय आपण स्वतःला जप जेव्हा आपण म्हणतो, जप काळजी घे, त्याचा सरळ उच्चार होतो जप. पण याचा उच्चार करत असता वेळेस या जचा जेव्हा उच्चार होतो त्यावेळेस दाताला स्पर्श करून
उच्चार होतो म्हणून त्याला दंत तालव्य असं म्हटलं जाते. ह्या जपचा अर्थ काय होतो? काळजी घे, काळजी घेणे. जप अशा पद्धतीनं बरेच काही शब्द आहेत. परीक्षेत तुम्हाला यापैकी कोणताही एखादा शब्द विचारला जातो तर त्या शब्दांचा उच्चार जो होतो हा खालीलपैकी कोणत्या उच्चार स्थानाप्रमाणे होतो किंवा तालव्य प्रमाणे उच्चार स्थानासारखे असणारे अक्षर कोणते किंवा शब्द कोणते, यावर जर तुम्हाला जर प्रश्न विचारण्यात आला तर त्याचा उच्चार तुम्ही प्रॅक्टिकली करून पाहायचा आणि त्यानुसार त्या वर्णाचे नाव त्या ठिकाणी तुम्ही द्यायचं. यामध्ये दंत तालव्यामध्ये या ठिकाणी चमचा, झरा, चारा, चाकर, झोप, जावई, झाड, जावई, झाड, झोप शब्द आहेत जे दंत तालव्यामध्ये येतात. म्हणजे त्यांचा उच्चार करत असताना जिभेचा दाताला स्पर्श करून उच्चार होतो, त्यामुळे त्याला दंत तालव्य वर्ण असं म्हटल्या जाते. यानुसार परीक्षेत कोणताही जरी प्रश्न आला यावर सुद्धा 100% एखादा एक प्रश्न परीक्षेत येणार म्हणजे येणार. तुम्हाला जे काही कन्फ्युजिंग, जे काही अवघड बाबी होत्या त्या परीक्षेत आता पुढे विचारल्या जाऊ शकतात, त्या बाबी मी तुम्हाला म्हणजे ई आय हे कंठ्योष्ठ्य, त्यानंतर ओ आव सॉरी हे कंठ तालव्य, कंठ तालव्य, कंठ तालव्य, ई ई कंठ तालव्य, ओ आव कंठोष्ठ्य, कंठोष्ठ्य, त्यानंतर दंतोष्ठ्य, तालव्य आणि दंत तालव्य या ज्या बाबी आहेत त्या शब्दांचा जेव्हा तुम्ही उच्चार करत असता त्यावेळेस जिभेचा कोणत्या भागाशी स्पर्श त्यांचा उच्चार केला जातो आणि त्या उच्चारस्थानाची नावे त्यांना देण्यात आलेली आहेत. परीक्षेत कोणता जरी प्रश्न जरी विचारला काहीच अवघड बाब नाही. अवघड बाबी म्हणजे ही एक तिसरी आणि ही जी आहे चौथी म्हणजे तालव्य आणि दंत तालव्य, याच्यावरच 100% प्रश्न येणार म्हणजे येणार. पण याच्यावर तुम्ही जोर देत असता वेळेस पाठीमागचे शब्द सुद्धा विसरायचे नाही, नाहीतर एवढ्याच बाबी लक्षात ठेवशा बाबी सुद्धा तेवढ्याच महत्वाच्या आहेत, त्याच्याकडे सुद्धा दुर्लक्ष करायचा नाही. आपण पाहिलं त्या ठिकाणी कंठवर्ण, दंत, ओष्ठ्य, कंठोष्ठ्य, ताम्य, त्यानंतर तालव्य, कंठोष्ठ्य, दंत्योष्ठ्य आणि तालव्य आणि दंत तालव्य, यामध्ये तुम्हाला कोणता जरी शब्द जर विचारला तर त्याचा कोणत्या उच्चारस्थानानुसार उच्चार होतो हे तुम्हाला व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी ओळखता आलं पाहिजे. जे समजून घ्या. आपला स्पर्श करून जर उच्चार होत असेल तालव्यामध्ये च ज येतात आणि दंत तालव्य म्हणजे काय करून जर उच्चार होत असेल फक्त च छ ज झ चा च छ ज झ चा जर उच्चार करत असेल फक्त दाताला स्पर्श करून उच्चार जर होत असेल तर त्याला सरळ स दंत तालव्य असं म्हणतात. ते त थ द ध न जे होते ते दंत तालव्य ते वेगळे, सॉरी ते नुसते तालव्य. त थ द ध न ते दंत्य, ते फक्त दंत्य. आणि च छ ज झ चा उच्चार करत असता वेळेस दाताला स्पर्श करून जर उच्चार होत असेल तर त्याला दंत तालव्य म्हणायचं. दंत आणि दंत तालव्य आणि तालव्य यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. जे काही लू त थ द ध न ल तुम्ही उच्चार करता प्युअर दाताला स्पर्श करून उच्चार होतो म्हणून ते दंत्य आहे. आणि छ छ स्पर्श करून उच्चार ते तालव्य. आणि या च छ ज झ चा जर उच्चार करतो दाताला स्पर्श करून उच्चार झाला तर दंत तालव्य वर्ण जाते. सांगितलं त्यांचा उच्चार सांगितलं या उच्चारानुसार त्यांचे उच्चारस्थाने कोणते होतात. कितीही कोणताही जरी प्रश्न जर तुम्हाला परीक्षेत विचारला गेला तो व्यवस्थितरित्या तुम्हाला ओळखता आला पाहिजे. यामध्ये चूक होता कामा नये. पाहिल्या तर तुम्हाला ओळखताच आलं पाहिजे
कारण वाचून वाचून तुमच्या ते लक्षात बसलेलं असते. पाहिल्या ट जर म्हटलं तर सरळ मूर्धन्य वर्ण म्हणणार. तुम्ही उच्चार केल्या पाहिल्याच लक्षात येते. तंत्य म्हणणार, ल म्हणलं तंत्य म्हणणार, ह म्हटलं कंठ्य म्हणणार. यानुसार तुम्हाला पाहिल्या तर लक्षात आलंच पाहिजे. जरी थोडासा गोंधळ झाला तर उच्चार करून पाहायचं प्रॅक्टिकली, आणि त्यानुसार सुद्धा तुम्हाला ते वर्ण ओळखता आले पाहिजे. जे काही महत्वाच्या बाबी होत्या वर्णांच्या उच्चारणामध्ये हे मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. या महत्वाच्या बाबी व्यतिरिक्त ज्या बेसिक बाबी होत्या या बाबी सुद्धा लक्षात ठेवणं तेवढं गरजेचं आहे. त्यानंतर आपण पाहूया जोडाक्षरे व ते साधण्याचे प्रकार. जोडाक्षरे व ते साधण्याचे प्रकार. अतिशय बेसिक बाब आहे, सोपा बाब आहे, महत्वाच्या बाबी आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर अतिशय महत्वाच्या बाबी म्हणजे या परीक्षेत आजपर्यंत विचारल्या गेलेल्या आहेत. मी जेवढं काही बोर्डावर लिहून देतो त्या सगळ्या बाबी परीक्षेत विचारलेल्या आहेत आणि पुढे सुद्धा 100% विचारणार. आता कसं स्पर्धा परीक्षा ही वरचे वर अवघड होत चाललेली आहे. कारण मुलं जे आहे जवळपास 2 ते 3, 3 ते 4, 4, 5 वर्ष ही मुलं तयारी करत असतात आणि त्यामुळे त्यांना कसं सोपा भाग हे पाठ झालेला असतो. मग आयोग किंवा परीक्षा काय म्हणतात, अजून थोडस अवघड परीक्षा जर केली तर हे जास्त मेहनत घ्यावे म्हणून थोडस अवघड परीक्षा करण्यासाठी अवघड बाबी ज्या असतात या बाबी बाहेर काढून विद्यार्थ्यांना गोंधळून टाकण्यासाठी असे काही प्रश्न परीक्षेत विचारलेले असतात. या बाबी काहीच अवघड नसतात. सरळ डोकं शांत ठेवायचं आणि जो काही तुम्ही अभ्यास केलेला आहे, मनन केलेला आहे, चिंतन केलेलं आहे, ठीक आहे, प्रश्न विचारलेला आहे त्याचा ऍक्युरेट उत्तर तुम्हाला पाहिजे. त्यानंतर आपण पाहतो आता जोड स्वरापासून काही शब्द तयार झालेले आहेत, व्यंजनापासून काही शब्द तयार झालेले आहेत. तर या ठिकाणी शब्द आहेत यांच्यामध्ये वेगवेगळ्या वर्णांचा समावेश होतो आणि त्यावर ते कशा पद्धतीने तयार होतात या बाबी सुद्धा तुम्हाला ओळखता येणं गरजेचं आहे. जे काही आपण आता हा क पाहूया. क दैनंदिन जीवनामध्ये आपण क हा पूर्ण स्वरूपाचा लिहितो, परंतु या क ची जर आपण फोड जर केली तर हा पाय मोडून क, अर्धा क आणि हा अ त्याच्यामध्ये जर मिसळला, त्या पाय मोडून म्हणजे अर्ध्या क मध्ये जर हा अ जर मिसळला तर हा पूर्ण क होतो. तेव्हा पण लक्ष द्या, या ठिकाणी या अर्ध्या पाय म्हणून लिहिलेल्या क मध्ये हा अ जर मिसळलो तर हा पूर्ण क तयार होतो. आता हे तयार करत असताना हे जे आहे हा सुरुवात हा व्यंजनाचा भाग आहे. क म्हणजे हा झाला व्यंजन प्लस हा झाला स्वर, हा झाला व्यंजन, हा झाला स्वर. व्यंजनामध्ये स्वर मिळतो त्यावेळेस अक्षर तयार होते. अक्षर जे काही आपण अक्षराची व्याख्या पाहिलेली आहे, अक्षराची जी काही व्याख्या होती वर्ण, अक्षर, शब्द, वाक्य, व्याकरण या बाबी आपण पाहिलेल्या आहेत. या ठिकाणी अक्षराची व्याख्या कशी तयार केलेली आहे आपण या ठिकाणी की आपल्या मुखावाटे ध्वनी निघत्या ध्वनीच्या सांख्ये म्हटल्या जाते. त्या ठिकाणी क जेव्हा आपण उच्चार करू त्या सांकेतिक म्हणजे एखाद्या विशिष्ट स्वरूपात क अशा पद्धतीने लिहिल्या जाते आणि हे एक एकच्या स्वरूपात असते. हे मी तुम्हाला यापूर्वीच्या लेक्चर मध्ये सांगितलेलं आहे. त्यानुसार हे झालं अक्षर. अक्षर कधीही एक एकच्या स्वरूपात असते, पण हे अक्षर कशा पद्धतीने तयार होते, ज्यावेळेस व्यंजनामध्ये स्वर मिसळला जातो त्यावेळेस हे अक्षर तयार होते. परीक्षेत यावर सुद्धा. त्यानंतर अजून एखादा अक्षर पाहूया. या ठिकाणी अर्ध्या क मध्ये ऋषीच जर मिळवलं तर हे कृ तयार होते. त्या कृ मध्ये ऋषीचा हा स्वर असतो, याच्यामध्ये हा व्यंजन, हा स्वर आणि यानुसार हा अक्षर तयार झालेलं आहे. त्यानंतर पाहूया आपण संयुक्त स्वर. संयुक्त स्वर आपण पाहिलेले आहे, जे काही ए, आय, ओ, आव जे आहेत
म्हणजे संयुक्त स्वराची सरळ व्याख्या काय दिलेली आहे आपण, की दोन किंवा दोन पेक्षा अधिक स्वर एकत्र येऊन जो काही स्वर तयार होतो त्याला संयुक्त स्वर, ते तुम्हाला माहिती आहे. आता फॉर एक्झाम्पल आता हे आहे 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 तयार होतो सॉरी या ठिकाणी त्यानंतर ई ऑब्लिक मोठाई, हा ई ऑब्लिक मोठाई येईल आणि त्यानुसार या ठिकाणी हा आई तयार झालेला आहे. म्हणजे या ठिकाणी स्वर, त्यानंतर हा देखील स्वर आणि हा झाला संयुक्त स्वर. म्हणजे दोन स्वर, हा सुद्धा हा स्वर झालेला आहे, ई ऑब्लिक ई हे सुद्धा स्वर आहे आणि हा जो तयार झालेला आहे संयुक्त स्वर. संयुक्त स्वर काय अवघड आहे? संयुक्त स्वर सर्वप्रथम अक्षर व्यंजना स्वर मिळवला म्हणजे अक्षर तयार झाले, स्वर एकत्र आले तर संयुक्त स्वर. संयुक्त स्वर चार आहेत ते तुम्हाला माहिती आहे, ए आय ओ आव, ओ आव. आणि यामध्ये कशाची जरी तुम्हाला फोड जर विचारली तरी व्यवस्थितरित्या सांगता आलं पाहिजे. या ठिकाणी आवची जर फोड जर केली याच पद्धतीनं आ प्लस उ ऑब्लिक मोठा त्यानुसार आव, म्हणजे दोन स्वर एकत्र आले तर संयुक्त स्वराची जोडी तयार होते. त्यानंतर जे काय दोन व्यंजने, जर दोन व्यंजने या ठिकाणी दोन स्वर जर एकत्र आले तर संयुक्त स्वर झालं. पण या व्यतिरिक्त जर दोन व्यंजने एकत्र जर आले तर संयुक्त व्यंजने तयार होतात. संयुक्त व्यंजने, संयुक्त व्यंजने जे काय संयुक्त व्यंजने दोन तर तुम्हाला माहित आहे, क्ष आणि ज्ञ हे दोन संयुक्त व्यंजने. आता जे काही क्ष आणि ज्ञ हे जे दोन संयुक्त व्यंजने आहेत यामध्ये क प्लस श हे वर्ण मिक्स झाल्याच्या नंतर श अशा पद्धतीनं हा संयुक्त व्यंजन तयार झालेला आहे. या ठिकाणी एक बाब लक्षात ठेवा, यामध्ये स्वर मिसळून नाही. हा अर्धा पाय मोडून क आणि हा अर्धा पाय मोडून श षट्कोनाचं आणि तेव्हा हा अर्धा पाय मोडून संयुक्त व्यंजन म्हणजे क्ष क्षत्रियाचं क्ष हा तयार झालेला आहे. जर या क्ष मध्ये जर आपण स्वर जर मिळवला, या क्ष मध्ये आता फॉर एक्झाम्पल हा क प्लस क्ष प्लस अ, तर त्यावेळेस हा पूर्ण क्ष तयार होतो. हा पहिला झाला व्यंजन, दुसरा झाला व्यंजन आणि तिसरा झाला स्वर. अशा पद्धतीनं दोन स्वरामध्ये एक दोन व्यंजनामध्ये एक स्वर जर मिसळला तर तयार होणाऱ्या अक्षराला या ठिकाणी जोडाक्षर असं म्हटल्या जाते. ही बाब एक लक्षात ठेवायची. या ठिकाणी संयुक्त व्यंजन आणि जोडाक्षर यामध्ये सुद्धा तुम्हाला फरक कळला पाहिजे. संयुक्त व्यंजन म्हणजे काय? दोन व्यंजन एकत्र आले, दोन व्यंजन एकत्र आले त्यावेळेस संयुक्त व्यंजन तयार होतात. आता फॉर एक्झाम्पल हे सुद्धा होऊ शकते, अर्धा पाय मोडून म, अर्धा पाय मोडून ह, हा तयार झाला म. याला सुद्धा संयुक्त व्यंजन म्हणायचं, कारण हा सुद्धा व्यंजन आहे, हा सुद्धा ह, जो ह आहे हा सुद्धा व्यंजन आहे, त्यावेळेस म अशा पद्धतीनं हे संयुक्त व्यंजन तयार झालेलं आहे. छ जरी म्हटलं असं नुसतं छ जरी संयुक्त व्यंजन जर आलं तर यामध्ये पाय मोडून च आणि पाय मोडून छ अशा पद्धतीनं हे झाले संयुक्त व्यंजन. पण या संयुक्त व्यंजनामध्ये जर स्वर मिळवला अशा पद्धतीनं दोन व्यंजनामध्ये स्वर मिळवला तर जोडाक्षर तयार होते. ही सुद्धा बाब अतिशय महत्वाची आहे. तर जोडाक्षर कशा पद्धतीने तयार होते हे जर ओळखायला जर सांगितलं तर दोन व्यंजनामध्ये एक स्वर जर मिळवला तर त्याला जोडाक्षर असं म्हटलं जाते. दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यंजनामध्ये स्वर तयार होते. त्यानंतर व्यंजन आणि तेच व्यंजन असेल, प्लस तेच व्यंजन जर असेल तर त्याला द्वित असं म्हटल्या जाते. व्यंजन प्लस तेच व्यंजन जर असेल तर त्याला द्वित असं म्हटल्या जाते. आता व्यंजन आणि तेच व्यंजन म्हणजे कसं, या ठिकाणी प असेल
प्लस प असेल तर प असं तयार होणार, किंवा क असेल किंवा हा क असेल तर क. अशा पद्धतीने व्यंजन अधिक तेच व्यंजन, क च्या नंतर तोच क आला तर व्यंजन अधिक चच व्यंजन जर आलं तर त्यावेळेस त्याला द्वित असं म्हटल्या जाते. त्यानंतर जोड अक्षर जे आहे मी या ठिकाणी समजून सांगितलं, क स्वर जर मिळवला तर जोड अक्षर तयार होते. म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यंजनामध्ये जर स्वर मिळवला तर त्यावेळेस जोड अक्षर तयार होते. त्यानंतर जोड अक्षराच्या नंतर र एक व्यंजन आहे. र व्यंजन जो आहे, र या व्यंजनाबद्दल जर बोलायचं झालं, र सर्वप्रथम र बद्दल एक गोष्ट समजून घ्या. र चा जेव्हा तुम्ही उच्चार करतो र म्हणजे थोडस व्हायब्रेट होते, म्हणजे थोडस कंपन होते. र चा जर उच्चार तुम्ही कंटिन्युअसली जर केला तर याचं कंपन होते, म्हणून याला कंपित वर्ण असं म्हणतात. र ला ही एक गोष्ट लक्षात ठेवा. र बद्दल र चा तुम्ही एक कंटिन्युअसली उच्चार करून पहा. र चा उच्चार र, र चा जेव्हा तुम्ही उच्चार करता त्यावेळेस त्याचा उच्चार करत असता वेळेस कंपन होते, म्हणून त्याला कंपित वर्ण असं सुद्धा देखील म्हटले जाते. आणि उच्चार स्थानानुसार जर बघितलं र क्ष ळ उच्चार स्थानानुसार या र चा उच्चार स्थान मूर्धन्य वर्णामध्ये होते आणि या र चा उच्चार करत असताना कंपन होते, म्हणून याला कंपित वर्ण असं देखील म्हटल्या जाते. यानुसार आपण जे काही जोडाक्षर आहेत ते कशा पद्धतीनं आहेत ते आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. सर्वप्रथम पाहिलं अक्षर. व्यंजनामध्ये स्वर मिळवला म्हणजे अक्षर होते. दोन व्यंजन एकत्र जर आले तर संयुक्त व्यंजने होतात. दोन स्वर एकत्र आले तर संयुक्त स्वर तयार होतात. दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यंजनामध्ये स्वर जर मिळवला तर जोडाक्षर तयार होते आणि व्यंजनानंतर तेच व्यंजन जर आलं तर द्वित तयार होते. या पद्धतीनं अक्षर, संयुक्त व्यंजन, संयुक्त स्वर, जोडाक्षर, द्वित जे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. आणि त्यामध्ये त्याची तुम्हाला उदाहरणं जरी परीक्षेत जर दिले तर ते कशामध्ये कोणत्या गटामध्ये बसते अशा पद्धतीने ओळखायला जर सांगितलं तर ते देखील ओळखता आलं पाहिजे. त्यानंतर आपण पाहिलं र बद्दल. र बद्दल पाहत असताना र चा उच्चार स्थानानुसार मूर्धन्य वर्णामध्ये समावेश होतो आणि र ला कंपित वर्ण असे सुद्धा म्हटले जाते, कारण र चा जेव्हा तुम्ही उच्चार कराल त्यावेळेस त्याचं कंपन होते, त्याचं व्हायब्रेट होते, म्हणून त्याला कंपित वर्ण असं म्हटल्या जाते. र हे जोडाक्षरामध्ये किंवा कोणत्याही शब्दामध्ये लिहित असताना वेगवेगळ्या पद्धतीनं र लिहिण्याच्या पद्धती आहेत. फॉर एक्झाम्पल पहिली एक पद्धत पाहूया. त्या ठिकाणी आपण र मिळून क्रम, तक्रार, क्रियापद, क्रोध. क्रम, तक्रार, क्रियापद, क्रियापद, क्रोध. क्रोध यामध्ये र मिसळून हे जोडाक्षर तयार झालेले आहेत. त्या ठिकाणी बघा क्रम, त्या ठिकाणी तक्रार, क्रियापद, र चा उच्चार यामध्ये सामावलेला आहे. म्हणजे र अशा वेगवेगळ्या पद्धतीने लिहितात. त्यातली पहिल्या पद्धतीनुसार तयार झालेले हे शब्द आहेत. यानुसार वेगवेगळे बरेच शब्द आहेत. क्रम, तक्रार, क्रियापद, क्रोध, फ्रान्स, फ्रेंच, प्रमाणे, पत्र, छत्री अशा पद्धतीचे बरेच शब्द आहेत जे र मिसळून तयार केलेले या पद्धतीने आहेत. त्यानंतर दुसरी पद्धत जी आहे सूर्य. त्यानंतर दुसरी जी पद्धत आहे त्या ठिकाणी सूर्य, अर्क, तर्क, स्वर्ग. अर्क, तर्क. त्यानंतरचा जो शब्द आहे अर्ज, दर्जा, अर्ज, दर्जा, स्वर्ग. अशा पद्धतीनं या ठिकाणी या शब्दांमध्ये सुद्धा या जोडाक्षरामध्ये सुद्धा हा जो रफार दिलेला असतो, हा जो रफार यामध्ये र मिसळून लिहिलेले जोडाक्षर आहे. र मिसळून लिहिण्याच्या 4 पद्धती आहेत. परीक्षेत जर विचारलं तुम्हाला र मिसळून लिहिण्याच्या किती पद्धती जर म्हटल्या तर 4 पद्धती सांगता आल्या पाहिजे. त्यामध्ये त्या पहिल्या पद्धतीनुसार शब्द तयार झाले, दुसऱ्या पद्धतीनुसार आणि तिसऱ्या पद्धतीनुसार जे शब्द तयार झालेले आहेत ट्रक, राष्ट्र, ड्रम. ट्रक,
राष्ट्र, ड्रम हे शब्द बघा. यामध्ये सुद्धा खाली याच्यामध्ये र समावेश करून अशा पद्धतीने हे शब्द तयार झालेले आहेत. राष्ट्र, राष्ट्र, ड्रम, द्रुत, त्यानंतर द्रोह, ट्रम, राष्ट्र, ड्रम अशा पद्धतीने ह्या खाली जे र चा उच्चार होईल असे काही शब्द आहेत, यांचा उच्चार यामध्ये करून ही तिसरी पद्धत आहे, र चा समावेश असतो. त्यानंतर चौथी आणि शेवटची जी पद्धत आहे यामध्ये कैर्या, सूर्या, कुऱ्हाड, कैर्या, सूर्या, कुऱ्हाड, कुऱ्हाड हे शब्द आहेत. या ठिकाणी सुद्धा हा अर्धा चंद्राकार देऊन जे शब्दामध्ये समावेश केलेला आहे या ठिकाणी सुद्धा र समावेश करून हे चार पद्धतीनं शब्द किंवा जोडाक्षरे आपल्याला लिहिता येतात. यानुसार तुम्हाला र बद्दल जर काही माहिती जर परीक्षेत जर विचारली तर ती सांगता आली पाहिजे. र हा उच्चार स्थानानुसार सर्वप्रथम मूर्धन्य वर्ण आहे, पण रचा जेव्हा तुम्ही उच्चार कराल त्यावेळेस व्हायब्रेट होतो, र जेव्हा म्हणतो तेव्हा कंपन होतो, म्हणून त्याला कंपित वर्ण सुद्धा असं म्हटलं जाते. आणि एखाद्या जोडाक्षरामध्ये र मिळून जे जोडाक्षर तयार होतात हे चार पद्धती आहेत आणि या चार पद्धतीनुसार जे काही शब्द तयार झालेले ठिकाणी मी सांगितलेले आहेत. अशा पद्धतीने ही झाली र बद्दल माहिती. त्यानंतर जे काही जोडाक्षर त्या जोडाक्षरामध्ये आता शेवटचा भाग आहे, पहिल्या चॅप्टर मधील शेवटचा भाग आहे. जे काही जोडाक्षरे असतात या जोडाक्षरामध्ये किती व्यंजने आहेत, किती स्वर आहेत, किती मूलध्वनी आहेत, अशा पद्धतीचे सुद्धा प्रश्न परीक्षेत विचारलेले आहेत. हा प्रश्न जर पाहायला गेला तर तेवढा सोपा आणि तेवढाच किचकट वाटणार. जर तुम्ही अभ्यास जर व्यवस्थितरित्या ठेवला तर मराठी व्याकरणामध्ये कोणताही प्रश्न तुम्हाला अवघड वाटणार नाही. पण त्याकडे जर दुर्लक्ष जर केला, छोट्या छोट्या अशा बाबी आहेत की त्या व्यवस्थितरित्या समजून घेतल्या पाहिजे. आता या ठिकाणी आपण एखादा शब्द पाहूया, त्या शब्दामध्ये किती व्यंजने आहेत जर विचारलं तर ते व्यवस्थितरित्या सांगता आलं पाहिजे. या ठिकाणी एक शब्द पाहूया, राष्ट्रपती. राष्ट्रपती, राष्ट्रपती. आता राष्ट्रपती परीक्षेत याच्यावर काय प्रश्न विचारला जातो की राष्ट्रपती या शब्दामध्ये एकूण किती व्यंजने आहेत, राष्ट्रपती या शब्दामध्ये एकूण किती व्यंजने आहेत, अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारले जातात. किंवा एखाद्या वेळेस स्वर विचारले जाऊ शकतात किंवा एखाद्या वेळेस जोडाक्षर सुद्धा विचारल्या जाऊ शकतात. आता आपण ह्या ठिकाणी पाहूया, राष्ट्रपती व्यंजन किती आहे. पाहिल्या कसं एक व्यंजन त्याच्या स्वराचा समावेश करायचा नाही, ही एक महत्वाची बाब आहे. कधी कधी आपण स्वराला सुद्धा काउंट करतो. एकूण मूलध्वनी विचारले तर व्यंजन आणि स्वर घ्यायचे, फक्त व्यंजन विचारले तर फक्त व्यंजन घ्यायचे, आणि जोडाक्षर जर विचारलं, जोडाक्षर म्हणजे काय मी सांगितलं, दोन व्यंजन आणि एक स्वर पाहिजे त्यामध्ये. त्यानुसार आता सर्वप्रथम आपण व्यंजने पाहूया, कारण परीक्षेत जास्तीत जास्त व्यंजनावर प्रश्न विचारला. एखादा शब्द देतात आणि सरळ तुम्हाला म्हणतात व्यंजन किती आहे. ज्यांना माहिती नाही त्यांना काय म्हणते, हे एक, हे दोन, हे तीन, हे चार, चार ऑप्शनला क्लिक करते. ज्याला काहीच माहिती नाही, जो अभ्यास करतो तो सुद्धा या ठिकाणी बारकाईनं पाहिला पाहिजे, कारण याच्यामध्ये एक जोड अक्षर आहे, तो म्हणजे त्र. अशा पद्धतीने बारकाईनं पाहिजे. व्यंजन किती आहे, हे एक, क्ष दोन, र एक, क्ष दोन, अट्ट तीन, हा र एक. जो काही राष्ट्र मधला र मिसळून दिल्या जाण्याच्या चार पद्धती आहेत, त्या चार पद्धतीपैकी एका पद्धतीतला हा र एक आहे, त्यामुळं ह्या रचा सुद्धा समावेश होणार. त्यानंतर हा प एक, प, त्यानंतर हा त एक. अशा पद्धतीनं 1 2 3 4 5 6 एकूण जर व्यंजन जर म्हटलं तर हे 6 आहे. एकूण व्यंजन जर म्हटलं तर या ठिकाणी 6 व्यंजने आहेत. पण एवढं फोड करत बसायचं नाही परीक्षेमध्ये. एक गोष्ट लक्षात ठेवा,
मध्ये कोणताही प्रश्न तुम्हाला 20 सेकंदाच्या आत सोडवता आलं पाहिजे हे मी पहिलं सांगितलेलं आहे. तर मी या ठिकाणी या बाबी फक्त कळाव्यात म्हणून बोर्डावर लिहून देतो, म्हणून तुम्ही तिथं परीक्षेत जाऊन लिहित बसू नका. याच्यातला काढूया आपण, र वेगळा काढू, श वेगळा काढू, असं करत पहिल्या ओळखता आलं पाहिजे. हे 1, हे 2, हे 3, हे 4, हे 5, हे 6, यानुसार 6 व्यंजन आहे. एकदम सरळ ओळखता आलं पाहिजे. आणि याची जर फोड जर आपण करत बसलो तर याची फोड कशा पद्धतीने होते? हा र अर्धा पाय मोडून आहे, हा काना दिल्यामुळे इथे एक आ आहे, प्लस त्यानंतर अक्षर सुद्धा पाय मोडून लिहिलेला आहे, मला पाय मोडूनच राहील. ट सुद्धा पाय मोडून लिहिलेला आहे, त्याला र सुद्धा अटॅच आहे, म्हणजे श ट र. त्यानंतर हे अ त्यामध्ये जर जेव्हा मिळसळू त्यावेळेस ट अशा पद्धतीने हे जोडाक्षर तयार होते. म्हणून जर तुम्हाला जर म्हणलं जोडाक्षर किती आहे, एवढ्या एकत्र येऊन एक जोडाक्षर तयार झालेलं. जोडाक्षराचा सांगितलेला आहे किंवा व्याख्या किंवा त्याचं म्हणणं कशा पद्धतीने आहे मी पहिलं सांगितलं. दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यंजने, हे बघा व्यंजने, व्यंजन प्लस व्यंजन, दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यंजन आणि त्यामध्ये जर स्वर जर असेल त्यावेळेस त्याला जोडाक्षर म्हणायचं, असं मी पहिलंच शिकवलं, यापूर्वी सांगितलेलं आहे. यानुसार दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यंजनामध्ये जर स्वर मिसळला तर त्याला जोडाक्षर म्हणायचं. यानुसार या राष्ट्रपती या शब्दामध्ये एक जोडाक्षर आहे आणि व्यंजने जे आहेत ते एकूण 6 व्यंजने आहेत. त्यानंतर हे प मध्ये अ मिसळला त्यावेळेस हा पूर्ण प लिहिला आपण. त्या त मध्ये ई मिसळला, मोठा ई, त्या त मध्ये मोठा ई, पहिली वेलांटी असती तर पहिला ई म्हटला असता आपण. यानुसार तुम्हाला ह्या गोष्टी सुद्धा लक्षात येणार. स्वर किती आहे? हा 1, हा 2, हा 3, 4. त्यानुसार या ठिकाणी 4 स्वर आहेत. अशा गोष्टी तुम्हाला लक्षात येतील. हे झाले 4 स्वर. जर तुम्हाला एकूण मूलध्वनी किती आहेत म्हटलं तर 6 व्यंजने आणि 4 10. अशा पद्धतीने तुम्हाला सांगता आलं पाहिजे. कोणताही जरी शब्द जर दिला तर परीक्षेत यापूर्वी व्यंजनावर भर द्यायचं. व्यंजनावर भर द्यायचं. दिलेल्या शब्दामध्ये एकूण व्यंजने किती आहेत असे विचारायचे. ज्यांना माहिती नाही तर सरळ हे अक्षर धरायचा. हा 1, हे 2, हे 3, हे 4. 4 चुकीचा आहे कारण त्याच्यामध्ये 6 व्यंजने आहेत. कारण या ठिकाणी याची जर फोड जर केली आपण, हे आहे, हा 2, हा 3, हे 4, हे 5, हे 6, अशा पद्धतीने 6 व्यंजने, 4 स्वर आहेत आणि एकच जोड अक्षर आहे. आता जोड अक्षरावर भर देऊ शकतील असा एक माझा अंदाज आहे. परीक्षेमध्ये असा शब्द देतील आणि त्याच्यामध्ये जोड अक्षर किती आहे असं विचारल्या जातील. त्या ठिकाणी हा जोडाक्षर नाही. रा जर म्हटलं तुम्ही जर म्हणत असाल हा जोडाक्षर आहे सर, नाही, याच्यामध्ये याची जर फोड जर केली र प्लस आ तेव्हा हा रा झालेला आहे. त्यामुळे हे व्यंजन आणि हे स्वर त्यावेळेस याला अक्षर म्हणायचं, राला अक्षर म्हणायचं. कारण व्यंजन आणि स्वर जर मिसळला तर अक्षर तयार होते. तर छोट्या छोट्या बाबी मी या सर्व बाबी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. त्यानुसार अक्षर, जोडाक्षर, द्वित, संयुक्त व्यंजन, संयुक्त स्वर आणि जोडाक्षर जर काही जरी तुम्हाला परीक्षेत विचारलं ते व्यवस्थितरित्या सांगता आलं पाहिजे. त्यानंतर एखादा शब्द पाहूया आणि त्याची फोड करून पाहूया. धृतराष्ट्र. धृतराष्ट्र हा एक शब्द आहे. आता याची जेव्हा तुम्ही फोड कराल, याची फोड किंवा परीक्षेत जास्तीत जास्त काय मध्ये प्रश्न काय विचारत होते, याच्यामध्ये ऋषीचा स्वर आहे. हा जो र नाही, हा र नाही. र लिहिण्याच्या 4 पद्धती मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. जे काही रफार देऊन, अर्धचंद्र देऊन, अशा पद्धतीनं जे काही 4 पद्धती होत्या आपल्या, त्या सगळ्या 4ही पद्धती मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. किंवा असं तक्रार प्रकारपैकी 4 पद्धतीचे सिंबल लिहिता. यानुसार मी जर म्हटलं याच्यामध्ये व्यंजन किती आहे तर ह्याला र म्हणून व्यंजन मध्ये काउंट करायचं नाही. हा ऋषीचा आहे. हा ध्र कसा तयार झालेला आहे? ऋषीचा तेव्हा ध्रुव असा तयार झालेला आहे. जे काही मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं क प्लस ऋषीचा म्हणजे क्रू, हा झाला अक्षर,
हा व्यंजन हा जोड अक्षर सुद्धा होत नाही. त्यानुसार हा ध एक, हे 2, हे 3, हे 4, हे 5 आणि हे 6. त्यानुसार यामध्ये सुद्धा 6 व्यंजने. पहिल्या लक्षात आलं पाहिजे. आणि याच्यामध्ये स्वर जर किती म्हटलं, हा 1, इथं 2, इथं 3, इथं 4, स्वर 4 अशा पद्धतीने. आणि जोड अक्षर जर म्हटलं, राष्ट्र मधला हा एकच जोडाक्षर आहे. आणि हा ध्रुव हा एक जोडाक्षर नाही, हे फक्त अक्षर आहे. कारण मी तुम्हाला शिकवलेलं आहे, व्यंजन प्लस स्वर म्हणजे अक्षर. या ध मध्ये जेव्हा ऋषीचा मिळतो तेव्हा हा ध्रुव तयार होतो. अशा पद्धतीने कोणताही शब्द जर तुम्हाला परीक्षेत विचारला, त्याच्यामध्ये व्यंजने किती हे जर विचारलं तर व्यवस्थितरित्या सांगता आलं पाहिजे. त्यानंतरचा एक शब्द पाहूया, तो म्हणजे अमृतध्वनी. अमृतध्वनी, अमृतध्वनी. व्यवस्थित लक्ष द्या. माझा पहिला प्रश्न आहे, ह्याच्यामध्ये व्यंजने किती आहेत? हा अ जो आहे हा स्वर आहे, व्यंजनामध्ये येणार नाही. म हा ऋषीचा स्वर आहे, यानुसार हा इथे एकच व्यंजन आहे. हा 1, 2, 3, 4, 5 यानुसार 5 व्यंजने आहेत. यानुसार यामध्ये 5 व्यंजने. स्वर किती आहेत? हा 1, हा 2, 3, इथे 4 आणि इथे 5. यानुसार याच्यामध्ये 5 स्वर आहेत. जोड अक्षर किती आहे म्हणलं तरी हा ध्व मधला पहिला ध, त्यानंतर पाय मोडून व, त्यानंतर त्याच्यामध्ये अ जर मिसळला तर ध हा एक जोडाक्षर तयार झालेला आहे. जोडाक्षराची मी व्याख्या सांगितलेली आहे. 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यंजनामध्ये स्वर जर मिळवला तर तेव्हा जोडाक्षर तयार होते. त्यानुसार याच्यामध्ये 5 व्यंजने, 5 स्वर आणि एक जोडाक्षर अशा पद्धतीनं दिलेला आहे. तर तुम्हाला परीक्षेत कोणताही जरी प्रश्न विचारला तर जोडाक्षराशी संबंधित तर तो व्यवस्थितरित्या ओळखता आलं पाहिजे. या पद्धतीने जो काही आपला मराठी भाषेचा उगम आणि त्यावरील व्याकरण हा पहिला चॅप्टर, पहिला धडा, पहिला भाग जो होता तो या ठिकाणी संपलेला आहे. यामध्ये ज्या ज्या काही बाबी महत्वाच्या होत्या, सर्व बेसिक बाबी मी व्यवस्थितरित्या समजून सांगितलेल्या आहेत. नोट्स देखील मी तुम्हाला व्यवस्थितरित्या दिलेले आहेत. ते नोट्स लिहून काढायच्या, नुसतं ते मोबाईलवर वाचत बसायच्या नाही. नोट्स माझी एक मराठी व्याकरणाची वही करा, छानशी वही करा आणि मी जशा पद्धतीनं तुम्हाला PDF फाईल करून प्रत्येकाच्या मोबाईलवर दिलेली आहे. असल्यामुळं या बाबी शक्य नसल्यामुळं PDF मी तुम्हाला दिलेला आहे. हे जे PDF दिलेलं आहे यासाठी एक व्यवस्थित रजिस्टर तयार करा आणि मी ज्या ज्या पद्धतीनं लिहून दिलेलं आहे ते लिहून घ्या, वाचून घ्या, समजून घ्या आणि पाठ करून घ्या, जेणेकरून याशी संबंधित कोणताही प्रश्न जर विचारला तर तो तुम्हाला व्यवस्थितरित्या सोडवता आलं पाहिजे. यामध्ये कोणकोणत्या बाबी आपण पाहिलोत, मराठी भाषेचा उगम मध्ये या ठिकाणी भाषेचे प्रकार पाहिलोत, त्यानंतर मराठी भाषा कशा पद्धतीने आली, त्यानंतर भाषा पाहिलोत, भाषेचे जे काही 2 प्रकार होते, स्वाभाविक भाषा, कृत्रिम भाषा, त्यानंतर त्याचं उगम स्थान, लिपी, मोडी लिपी, मातृभाषा या बाबी पाहिलोत. त्यानंतर भाषेचे मूलभूत घटक पाहिलोत, वर्ण, अक्षर, शब्द, वाक्य, त्यानंतर व्याकरण, त्यानंतर संयुक्त व्यंजने, त्यानंतर संयुक्त स्वर, त्यानंतर वर्ण व वर्णाचे प्रकार पाहिलोत. त्यामध्ये स्वर, स्वरादी व्यंजने, स्पर्श व्यंजने, अर्धस्वर, उष्मे, महाप्राण, स्वतंत्र वर्ण, कठोर वर्ण, मृदू, अनुनासिक हे पाहिलोत. त्यानंतर सजातीय स्वर, विजातीय स्वर पाहिलोत. त्यानंतर महाप्राण, अल्पप्राण ह्या बाबी पाहिलोत. त्यानंतर जे काही वर्णांचे उच्चार स्थानानुसार प्रकार होते ते उच्चार स्थानानुसार प्रकार पाहिलोत. कंठ, मूर्धन्य, दंत्य, त्यानंतर दंतोष्ट, कंठ्योष्ट, त्यानंतर जोड अक्षर होते, साधण्याचे प्रकार पाहिलोत आणि त्याची फोड करून त्याच्यामध्ये व्यंजने, स्वर किती आहेत या बाबी देखील आपण पाहिलेल्या आहेत. यानंतर या ठिकाणी आपला पहिला चॅप्टर या ठिकाणी संपलेला आहे. मी एकेकाला प्रश्न विचारतो, त्यांनी उत्तर द्यावे. सानिका, स्पीकर माइक चालू करा. सानिका, आवाज येतो का? हो सर, येतोय. मी शिकवलेला आजचा जो भाग आहे तो व्यवस्थितरित्या तुम्हाला कळाला?
सर समजला, पण ते अमृतध्वनी तुम्ही तो मगाशी जो काही शब्द सांगितलात ना, त्याच्यामध्ये जे पाच पाच स्वर आहेत ना, ते सर मला नाही समजलेत. पाच स्वर आहे ते कळलं नाही. बरं, व्यवस्थित समजून सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या. आता हा जो शब्द आहे अमृतध्वनी, अमृतध्वनी, अमृतध्वनी. आता या प्रत्येक शब्दाची फोड करून लिहायची. प्रत्येक शब्दाची फोड करून लिहिता त्याच्यामध्ये स्वर आहे की नाही हे पाहायचं. ज्यावेळेस एखादा शब्द अशा पद्धतीने असतो पाय मोडून लिहिला जातो, त्यावेळेस त्याच्यामध्ये स्वर नसतो. ज्यावेळेस आता हा या क ला जर मी असं जर लिहिलं तर याच्यामध्ये स्वर आहे. ख ला जर लिहिलं तर याच्यामध्ये स्वर आहे. या ग ला जर मी अशा पद्धतीने लिहिलं तर याच्यामध्ये स्वर नाही. थोडं खिडक्या करा. ग मध्ये स्वर नाही. आता आपण पाहूया या ठिकाणी अमृतध्वनी. अमृतध्वनीची जर आपण फोड करून लिहिला, फोड करून लिहित असता हे अ लिहूया सुरुवातीला, अ प्लस गणिताप्रमाणे अ, त्यानंतर आता हे म लिहूया. या म मध्ये हा ऋषीचा आहे, त्यावेळेस अमृत तयार झालेला आहे. कशा पद्धतीनं हा पाय मोडून म आहे, प्लस त्याच्यामध्ये हा स्वर आहे, त्यावेळेस हा मृ तयार झालेला आहे. म्हणजे हा सुरुवातीचा व्यंजन प्लस हा आहे स्वर, तेव्हा हे अक्षर तयार होते. मी यापूर्वी सांगितलं व्यंजनामध्ये स्वर मिसळला तर अक्षर तयार होते. फॉर एक्झाम्पल त्या क मध्ये ऋषीचा जर मिसळला तर हा कृ तयार होते. त्या प्रत्येकामध्ये हा ऋषीचा स्वर असतो. यानुसार हे म लिहूया पाय मोडून. या म मध्ये ऋषीचा हा स्वर आहे, त्यावेळेस हा पूर्ण मृ झाला. अ नाही, एकच स्वर असतो, दोन दोन स्वर नसतात. हा एकच स्वर झाला. त्यानंतर हे त लिहा, हा त पूर्ण लिहिलेला आहे. आता या ठिकाणी ह्याची जर फोड केली आपण, त पाय मोडून लिहिला, पूर्ण त लिहिल्यामुळे ह्याच्यामध्ये अ हा स्वर आहे. त्यानंतर हा ध पाय मोडून लिहिलेला आहे, ध ला ध पाय मोडूनच लिहूया. तो व ला जोडून असल्यामुळे व लगेच लिहूया. ह्या ध मध्ये अ मिसळायचा नाही, कारण हा ध ऑलरेडी तर पाय तोडून लिहिलेला असल्यामुळं इथे सुद्धा पाय मोडूनच लिहायचा. याच्यामध्ये ह्या ध मध्ये स्पेसिफिक ध मध्ये अ हा स्वर नाही, त्या व मध्ये स्वर आहे, कारण व हा पूर्ण लिहिलेला आहे. ध ला मिसळून असल्या हा पाय मोडून लिहून त्याच्यामध्ये अ हा स्वर मिसळलेला आहे. त्यानंतर पुढे जाऊया, व्यवस्थित लक्ष द्या. हा ध झाला. त्यानंतर आता नी ची फोड करूया. न ला पाय मोडून लिहूया आणि मोठा ई करूया. या पद्धतीने झाला हा नी. या ठिकाणी हा अ झाला. हे दोन शब्द मिसळले, ह्या व्यंजनामध्ये हा ऋषीचा मिसळल्यामुळे हा झाला म्र, आणि ह्या त मध्ये अ मिसळला तर हा पूर्ण त झाला. या ध पाय मोडून लिहिला, व सुद्धा पाय मोडून लिहिला, अ पूर्ण लिहिला, म्हणजे ह्या व्यंजन झाला. व्यंजन प्लस व्यंजन प्लस स्वर, याला जोड अक्षर असं म्हणायचं. मी सांगितलेलं आहे यापूर्वी. त्या ध मध्ये व मिसळून अ हा स्वर मिसळल्याच्या नंतर हा ध्व तयार झाला पूर्ण. हे मी पाय मोडून लिहत नाही. त्यानंतर या न मध्ये ई मिसळल्यामुळे ही नी तयार झाला. यानुसार अमृत ध्वनी हा शब्द तयार झालेला आहे. यानुसार सर्वप्रथम आपण व्यंजन पाहायचे. व्यंजन या ठिकाणी बघा, व्यंजन स्वर व्यंजन मी यापूर्वी शिकवलेलं आहे. व्यंजनामध्ये हा म एक, हा दोन, तीन, चार, पाच, व्यंजन झाले 5. आता प्रश्न आहे स्वर. स्वर पाहत असता या ठिकाणी पहा, अ हा स्वर आहे, हा एक. ऋषीचा देखील स्वर आहे, ऋषीचा देखील स्वर आहे, हा झाला 2, 1, 2. त्याच्यानंतर अ हा एक स्वर आहे, अ. या ठिकाणी अ. त्यानंतर या ध मध्ये व मिसळून त्यानंतर अ मिसळला, हा एक स्वर झाला, आणि इथे एक स्वर आहे. काहीच अवघड नाही. हा अ एक स्वर झाला, हा ऋषीचा एक स्वर झाला, अ एक स्वर झाला, अ एक स्वर झाला, ई एक स्वर झाला. 1, 2, 3, 4, 5. यानुसार स्वर जे झालेले आहेत 5 स्वर मिसळून हे अमृतध्वनी शब्द
इथे 2, इथे 3, इथे 4 आणि वेलांटीचा एक 5. यानुसार तुम्हाला फोड जर करून दिली तर व्यवस्थितरित्या व्यंजन आणि स्वर हे ओळखता आलं पाहिजे. कळालं का इथपर्यंत? हो सर, सानिका, कळालं. हो सर, काही कळालं. प्रॉब्लेम? नाही मी सर, जर तुम्हाला आता प्रश्न विचारला तर सांगता येईल? प्रयत्न करते. येईल? हा, विचारतो. ठीक आहे, घ्या. आता ईश्वर जो शब्द दिलेला आहे याच्यामध्ये मला सर्वप्रथम हे सांगा, व्यंजने किती आहेत? ईश्वर तुम्ही वहीवर लिहून देऊ शकता किंवा इथे पाहून सुद्धा सांगू शकता. ईश्वर या शब्दामध्ये व्यंजन किती आहे? ईश्वर चुकलं तर चालेल, व्यवस्थितरित्या सांगा. किती आहे व्यंजन? पाठीमागे व्यंजन 3, स्वर 3, एकूण मूलध्वनी, जोडाक्षर. हा, सानिका, प्रश्न तुमच्यासाठी दिलेला आहे. ईश्वर जो शब्द लिहिलेला आहे याच्यामध्ये व्यंजने किती आहेत हा माझा पहिला प्रश्न आहे. व्यवस्थितरित्या शांत डोकं ठेवून बघा. म्हणे हॅलो, श, हा बोला. व आणि र. किती व्यंजने आहेत ईश्वर या शब्दामध्ये? 3. हा, किती? 3. 3. 3 कोणते कोणते? लक्ष द्या इकडे. ईश्वर या शब्दामध्ये पहिल्या लक्षात आलं पाहिजे. श हे एक व्यंजन आहे, व हे एक व्यंजन आहे, र हे एक व्यंजन आहे. म्हणजे ह्या ठिकाणी व्यंजन जे आहे जे काही आपण व्यंजने पाहिलं त्यापैकीच पाहायचं आहे. श हा एक व्यंजन आहे जो काय उष्मे व्यंजन आहे, व स्वर आहे, रस अर्ध स्वर आहे. 1, 2, 3 यानुसार या ठिकाणी 3 व्यंजने आहेत. आणि स्वर पाहूया. ई आहे, हा पाय मोडून श लिहिलेला आहे, तो व मध्ये मिसळलेला आहे. व म्हणजे इथे एकच स्वर आहे आणि र मध्ये एक स्वर. यानुसार स्वर जे आहेत ते 3 स्वर आहेत आणि जोडाक्षर जे आहे श्व म्हणजे एक. आणि याच्यामध्ये स्वर मिसळला तेव्हा हे जोडाक्षर तयार झालेलं आहे. जोडाक्षर अशा पद्धतीने व्यंजन जे आहेत आणि स्वर जे आहेत हे 3 ह्या ठिकाणी आहेत. आणि एक अक्षर करा. आवाज येतो का? ठीक आहे. अशा पद्धतीनं आपण जे काही जोड असण्याचे प्रकार या ठिकाणी पाहिलेलो आहोत. तर यामध्ये परीक्षेत तुम्हाला आतापर्यंत व्यंजने किती आहेत यावर भर देण्यात आलेला होता. यापुढे आता तुम्हाला जोडाक्षर किती आहेत, जोडाक्षर म्हणजे असे जोडून आलेले. जोडाक्षराचं मी विश्लेषण यापूर्वी सांगितलेलं आहे. 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यंजनामध्ये स्वर जर मिसळून जर लिहिला तर त्याला जे काही जोडाक्षर साधण्याचे प्रकार मी सांगितलं. अक्षर, संयुक्त स्वर, संयुक्त व्यंजन, त्यानंतर द्वित, त्यानंतर जोडाक्षर यांची फोड कशी करून लिहायची हे सुद्धा सांगितलं. र
र हे 4 पद्धतीने कशा पद्धतीने लिहायचे या बाबी सुद्धा सांगितल्या. त्यानंतर जे काही वर्ण आणि या सर्वात शेवटच्या बाबी पहिल्या चॅप्टर मधल्या होत्या, या बाबी मी व्यवस्थितरित्या सांगितलेल्या आहे आणि पीडीएफ तुम्हाला दिलेला आहे. हे व्यवस्थितरित्या तुम्ही अभ्यासा, वारंवार त्याचा अभ्यास करा, लिहून काढा. एका व्यवस्थित मी तुमचे रजिस्टर चेक करीन तुम्ही लिहिलात की नाही, कारण लिहिणं हे एक अभ्यासाचा खूप महत्वाचा भाग आहे. जेव्हा तुम्ही लिहित असता त्यावेळेस तुमचं पूर्ण डोकं त्यामध्ये काम करते. तुमचा हात, डोळे, डोकं, चेहरा, बोलीभाषा जे काय सगळ्या अभ्यासाशी संबंधित असलेल्या बाबी ज्या असतात हे काम करत असतात. म्हणून इन रायटिंग मध्ये तुम्ही जेव्हा लिहाल त्यावेळेस तुमच्या व्यवस्थितरित्या लक्षात राहतील. या ठिकाणी आपण थांबूया. नेक्स्ट लेक्चर जे आपलं राहील गणिताबद्दल ते आपण नेक्स्ट लेक्चर मी तुम्हाला सांगेन पुढे. थँक्यू.